കർത്താവ് വീണ്ടും നമുക്കൊരു അവസരം കൂടെ തന്നിരിക്കുകയാണ്. प्रभु ने हमको एक और बार फिर से एक अच्छा अवसर दिया है. നമ്മൾ വീണ്ടും ജനിച്ചപ്പോൾ അല്ലെങ്കിൽ രക്ഷിക്കപ്പെട്ടപ്പോൾ നമുക്കൊരു പുതിയ പ്രകൃതി നമുക്ക് ലഭിച്ചു. जब हमारा नया जन्म हुआ तब हमको एक नया प्रकृति मिला. ഒരു സ്വർഗീയ പ്രകൃതി, കർത്താവിന്റെ പ്രകൃതി, കർത്താവിന്റെ സ്വഭാവം. वो एक ऐसा प्रकृति है कि जो स्वर्गीय है, जो स्वयं प्रभु यीशु मसीह का स्वभाव से बना हुआ है. അപ്പോൾ നേരത്തെ തന്നെ നമുക്കൊരു ജഡപ്രകൃതി ഉണ്ടായിരുന്നു. उसके पहले हमारे पास एक शारीरिक पाप में अभिलाषा से भरा हुआ एक प्रकृति था. അപ്പോൾ സഭാ ജീവിതത്തിൽ നമ്മൾ മുന്നോട്ട് പോകുമ്പോൾ परंतु जब कलीसिया जीवन की जिंदगी जब हम जीते रहते समय में ഈ പഴയ പ്രകൃതി എപ്പോഴും ആത്മീയ ജീവിതത്തിന് അല്ലെങ്കിൽ മുന്നോട്ടുള്ള ക്രിസ്തീയ ജീവിതത്തിന് ഒരു തടസ്സമാണ്. हमारा जो स्वभाव पुराना प्रकृति क्या करता है, कलीसिया में जीते समय में हमारा आत्मिक जीवन की बढ़ोतरी के लिए हमेशा एक टोकर बनकर, रुकावट बनकर आगे बढ़ने के लिए रोकता है. നമ്മളത് തിരിച്ചറിയണം. ये बात को हमें पहचानना है. നമ്മുടെ ജഡപ്രകൃതിയിൽ ഏത് സ്വഭാവമാണ് നമ്മളെ ആത്മീയ ജീവിതത്തിന് തടസ്സം ഉണ്ടാക്കുന്നതെന്ന് വ്യക്തമായി നമ്മളെ ദൈവസന്നിധിയിൽ മനസ്സിലാക്കി പ്രാർത്ഥിച്ച് നമ്മളത് ഗ്രഹിക്കണം. तो परमेश्वर की उपस्थिति में एक विश्वासी का एक बहुत बड़ा जिम्मेदारी है कि उसका कौन सा ऐसा शारीरिक प्रकृति है जो उसको रोक रहा है आत्मिक बढ़ोतरी के लिए, एक रुकावट बन रहा है. ये बात उसको प्रभु की उपस्थिति में जाकर समझकर प्रभु की उपस्थिति में उसको उस विषय में समर्पण करना है. നമ്മൾ മരിക്കുന്നത് വരെയോ അല്ലെങ്കിൽ കർത്താവിനെ കണ്ടുമുട്ടുന്നത് വരെയോ അല്ലെങ്കിൽ കർത്താവിന് മേഘപ്രത്യക്ഷത വരെയോ ഈ രണ്ട് പ്രകൃതിയും നമ്മൾ തുടർന്നു പോകുന്നു. तो जब तक हम मरते नहीं या जब तक प्रभु का आगमन नहीं होता, ये दोनों में से कोई पहला घटना जब तक नहीं होता, तब तक क्या होगा, ये हमारे शारीरिक प्रकृति हमारे जीवन में कार्य करते रहेगा. അപ്പോൾ നമുക്ക് പലപ്പോഴും നമ്മൾ കൂടുതലും നമ്മുടെ ആത്മീയ ജീവിതത്തിന്റെ ആരംഭ സമയങ്ങളിൽ പ്രാകൃത ജീവനിൽ തന്നെയാണ് നമ്മൾ ജീവിക്കുന്നത്. और विश्वासी हो जाने के बाद शुरुआती समयों में हम लोग विश्वासी चाल चलन में अधिकतर हम लोग शारीरिक स्वभाव के बलबूते से हम लोग जी रहे थे. നാം ആത്മീയമായി പുരോഗമിക്കുന്നു എന്ന് എങ്ങനെ അറിയാം? हमारा आत्मिक बढ़ोतरी हो रहा है कि नहीं, ये कैसा मालूम पड़ता है? ആത്മീയ പ്രകൃതി, जब हमारा आत्मिक प्रकृति का स्वभाव പാപപ്രകൃതിയെ ജയിച്ചു വരുമ്പോൾ, जब हमारा शारीरिक स्वभाव का प्रकृति को और हमारा पाप में स्वभाव का प्रकृति के ऊपर जय पाकर बढ़ते रहता है, നാം ക്രിസ്തു രൂപത്തോട് അനുരൂപപ്പെട്ടുകൊണ്ടിരിക്കുക. उतना हम लोग मसीह के रूप में अनुरूप होते जा रहे हैं. ചിലർക്ക് ആരംഭത്തിൽ തന്നെ അത് സംഭവിക്കാം. कुछ विश्वासियों में ऐसा मुमकिन है कि शुरुआती से ही वो लोग आत्मिक प्रकृति में ज्यादा बढ़ते जा रहे हैं. ചിലര് വളരെ വർഷങ്ങൾ കഴിഞ്ഞായിരിക്കാം ഒരു ആത്മപ്രകൃതിക്ക് വേണ്ടി അവൻ ആഗ്രഹിക്കുന്നതും ദൈവാത്മാവിന്റെ ഇടപെടൽ ഉണ്ടാകുന്നു. कुछ विश्वासियों का हालत ऐसा है कि बहुत समय बाद, विश्वासी के चाल चलन के बहुत समय के बाद उसको अंदर आग्रह और चाहत आता है कि मेरे अंदर आत्मिक बढ़ोतरी होना चाहिए करके, और फिर वो आत्मिक उन्नति के लिए दौड़ता है. സഭയിൽ ആത്മീയരുമുണ്ട്, അപ്പോൾ തന്നെ ജഡികരുമുണ്ട്. हम जानते हैं कि मंडली में शारीरिक विश्वासी भी है और आत्मिक विश्वासी भी है. എന്നാൽ പ്രാകൃത മനുഷ്യന്റെ ആ പ്രകൃതിയെ നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ തുടരുന്നതിനെയാണ് നമ്മൾ ജഡിക മനുഷ്യൻ എന്ന് പറയുന്നത്. तो शारीरिक विश्वासी मतलब क्या? जो एक समय में वो विश्वासी जब वो स्वाभाविक रहते समय में, मतलब नया जन्म नहीं होने के पहले के समय में जो स्वाभाविक था, वो स्वाभाविक स्वभाव को वो जब विश्वासी बन जाने के बाद भी उसी स्वाभाविक स्वभाव को ही अगर जब वो लेकर चलते हैं तो ऐसे विश्वासी को शारीरिक विश्वासी बोलते हैं. അപ്പോൾ നമുക്ക് എങ്ങനെ അറിയാം ഞാൻ ആത്മീയമായിട്ട് ആത്മപ്രകൃതിയാണോ എന്നിൽ മുന്നിൽ നിൽക്കുന്നത് അതോ ജഡപ്രകൃതിയാണോ എന്നിൽ മുന്നിൽ നിൽക്കുന്നത് എങ്ങനെ അറിയാം? तो एक विश्वासी को कैसा मालूम पड़ेगा कि मेरे अंदर सबसे ज्यादा शारीरिक स्वभाव सबसे ज्यादा कार्य कर रहा है या आत्मिक स्वभाव ज्यादा कार्य कर रहा है करके? നമ്മൾ തന്നെ തോന്നുക ഞാൻ ആത്മീയനാണ് തോന്നും, പക്ഷെങ്കിൽ अधिकतर हमें क्या लगता है, अरे मैं तो बहुत बड़ा आत्मिक हूँ, ऐसा विचार में हम चलते हैं ना. പലപ്പോഴും നമുക്ക് ദൈവികമായ ഒരു ജ്ഞാനത്തിൽ കാര്യങ്ങൾ കണ്ടെത്താൻ കഴിയുന്നില്ല. बहुत बार हम लोग को ईश्वरीय ज्ञान में का पहचान में हम लोग को बातों को समझ में आता नहीं है. നമ്മുടെ അവസ്ഥയെ അറിയേണ്ടത് നമ്മുടെ പ്രകൃതി പ്രാകൃതപരമായ ജ്ഞാനത്തിലൂടെയല്ല. इसके लिए हमारा असली अवस्था क्या है करके इसका पहचान हमारा स्वाभाविक शक्ति से अगर हम लोग जानेंगे तो नहीं होगा. അത് ദൈവാത്മാവിന്റെ ജ്ഞാനത്തിലാണ്, ആത്മാവാണ് വചനത്തിലൂടെ അത് വെളിപ്പെടുന്നത്. बल्कि वो तो ईश्वरीय ज्ञान की मदद से है, यानी कि पवित्र आत्मा वचन के सहायता से हमें ये बात बताता है कि एक व्यक्ति कितना शारीरिक है या कितना आत्मिक है. യോഹന്നാൻ ലേഖനം എഴുതുമ്പോൾ
യോഹन्ना जब वो पत्र लिख रहा था, അവിടെ അവർ വിശ്വാസിയോട് പറയുകയാണ്, विश्वासियों से कहता है, രക്ഷിക്കപ്പെട്ട നിത്യജീവൻ പ്രാവശ്യം പറയുക, നിത്യജീവൻ ഉണ്ടെന്ന് നിങ്ങൾ അറിയണം. तो जिन्होंने अनंत काल का जीवन प्राप्त कर चुके हैं, उन लोगों के लिए वो लिख के कहता है कि मैं ये इसलिए लिख रहा हूँ कि तुम लोग जानो कि तुम्हारे अंदर अनंत काल का जीवन है. എന്ന് അവർക്ക് അറിയത്തില്ലേ? क्या वो लोग नहीं जानते थे क्या? അറിയാം, अरे वो जानते थे, പക്ഷെ ആ അറിവ് അങ്ങ് മങ്ങിപ്പോകും. परंतु वो ज्ञान, वो जानकारी जो लोग जानते थे, वो क्या हो जाता है, विश्वासी दौड़ में चलते 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 वो छोटा हो जाता है या वो बुझ जाता है. അവൻ രക്ഷിക്കപ്പെട്ട, അവൻ വീണ്ടും ജനിച്ചോ എന്ന് പോലും അറിയാത്ത രീതിയിൽ പ്രാകൃത ജീവൻ അവനിൽ മുന്നേറുന്നു. और यही विश्वासी लोग कभी कभी उन लोग का परिस्थिति ऐसा हालत हो जाता है कि उन लोग का स्वाभाविक जीवन आगे बढ़ बढ़कर चलते रहते हैं. मतलब वो लोग शारीरिक विश्वासी जैसे जीते हैं और उन लोग को मालूम भी नहीं पड़ता है कि मैं कब शारीरिक हो गया. നമ്മള് യോഹന്നാന്റെ ലേഖനങ്ങൾ എഴുതുന്നതിന് മുമ്പ് സുവിശേഷത്തിൽ തന്നെ യോഹന്നാൻ പറയുകയാണ്, യോഹन्ना का पत्र में ये बात लिखने से पहले ही सुसमाचारों में ये बात लिखा हुआ था. യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 20 അധ്യായം 30-31 വാക്യങ്ങൾ വായിക്കുകയാണ്. അവിടെ നമ്മൾ വായിക്കണ്ട, അവിടെ നമ്മൾ വായിക്കുന്നത് എങ്ങനെയാണ്? കർത്താവ് ഒരുപാട് അടയാളങ്ങൾ ചെയ്തിട്ടുണ്ട്. യോഹन्ना का 20 का 30 और 31 पढ़ते समय में पढ़ने की जरूरत नहीं है. वहां पर प्रभु कहता है कि बहुत सारे चिन्ह मैंने इस रीति से प्रभु ने किया था, പക്ഷെങ്കിൽ എല്ലാം എഴുതാൻ കഴിയുന്നില്ല. परंतु वो सब चिन्ह चमत्कारों को पुस्तकों में लिखा नहीं जा सकता. ഒരു കാര്യം വ്യക്തമാക്കാൻ എഴുതുന്നത്, परंतु एक बात स्पष्ट करने के लिए मैं ये लेखा लिखता हूँ या समाचार लिखता हूँ. वो क्या है? യേശു ദൈവപുത്രനെന്ന് कि यीशु परमेश्वर का पुत्र है करके വിശ്വസിക്കുകയും ये बात विश्वास करना ആ, और उसी के नाम में जीवन है, जीवन पाओ. അത് തന്നെയാണ് ലേഖനത്തിൽ പറയുന്നത്. यही बात इसी को कंटिन्यू किया है पत्रों में. അപ്പൊ വിശ്വസിച്ചിട്ട് तो विश्वास करने के बाद ജീവൻ കിട്ടിയോ? जीवन मिला क्या? ആ ജീവൻ എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? मतलब वो जीवन मिलना मतलब क्या? നമ്മുടെ പ്രാകൃത ജീവന് വിരുദ്ധമായിട്ടുള്ള, हमारा शारीरिक स्वभाव या हमारा स्वाभाविक स्वभाव के विरुद्ध वाला स्वभाव है आत्मिक स्वभाव. നമ്മുടെ പ്രാകൃത ജ്ഞാനത്തിന് വിരുദ്ധമായിട്ടുള്ളത്. हमारा स्वाभाविक ज्ञान से विरुद्ध है आत्मिक स्वभाव. അപ്പൊ നമുക്ക് എന്തുണ്ട്? तो मतलब अभी क्या है हमारे पास? നിത്യമായ ഒരു ദൈവികമായ പ്രകൃതി നമുക്കുണ്ട്. एक सर्वदा का अनंत काल का ईश्वरीय ज्ञान का प्रकृति हमारे अंदर है. അത് മറന്നുപോയി അതില്ലെന്ന് പോലും തോന്നുന്ന നിലയിൽ നമുക്ക് പ്രാകൃത ജീവൻ നമ്മളിൽ മുന്നേറുകയും ചെയ്യും. और हमारे विश्वासी चाल चलन में चलते चलते समय में विश्वासियों का हालत ऐसा हो जाता है कि वो लोग भूल जाते हैं कि हमारे अंदर ईश्वरीय ज्ञान का भंडार है. और वो भूलते उन लोग का स्वाभाविक ज्ञान उनके ऊपर हावी होकर स्वाभाविक ज्ञान का दबाव में वो लोग शारीरिक विश्वासी बनकर जीते हैं. അപ്പോൾ ഇതിൽ നിന്ന് നമുക്കൊരു മുന്നേറ്റം കിട്ടണമെങ്കിൽ, तो इस पर हमको विजय पाना है या आगे बढ़ना है तो നമുക്ക് ക്രൂശിക്കപ്പെട്ട ക്രിസ്തുവിനെ കുറിച്ചുള്ള പരിജ്ഞാനം വചനത്തിലൂടെ ഹോളി സ്പിരിറ്റ് ധാരാളമായി നൽകണം. इसके लिए हमें क्रूस में चढ़ाया हुआ यीशु मसीह का विषय का सच्चा ज्ञान हर एक विश्वासी जानना बहुत जरूरी है. നമ്മൾ 1 കൊരിന്ത്യർ 1 അധ്യായത്തിൽ 22-23 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ, पहला कोरिन्थी पहला अध्याय उसका 21 और 22 पढ़ते समय में യഹൂദന്മാരെയും परमेश्वर के ज्ञान के अनुसार संसारिक ज्ञान से परमेश्वर को न जाना, तो परमेश्वर को अच्छा लगा कि इस प्रचार की मूर्खता के द्वारा विश्वास करने वालों को उद्धार दे. यहूदी तो चिन्ह चाहते और यूनानी ज्ञान की खोज में है. ഓക്കെ ഇവിടെ നമ്മൾ വായിച്ചത് എന്താണ്? हम क्या पढ़े अभी? യഹൂദന്മാർ അടയാളം അന്വേഷിക്കുന്നു. यहूदी लोग का आदत क्या है? वो लोग हमेशा चिन्ह को खोजते हैं. യവനന്മാർ എന്ത് ചെയ്യുന്നു? और यूनानी लोग जो ग्रीक या अन्य जाति लोग क्या करते हैं? യഹൂദരും ജാതിയും, യവനന്മാർ ആ ജാതിയിൽപ്പെട്ടവരാണ്. तो ये जो यूनानी लोग यानी कि अन्य जाति विजाति के कैटेगरी में आते हैं, അവർ ജ്ഞാനം അന്വേഷിക്കും. वो लोग ज्ञान को खोजते हैं. ഞങ്ങൾ എന്ത് ചെയ്യുന്നു? परंतु हम क्या करते हैं? ഇവർക്ക് രണ്ടുപേർക്കും മനസ്സിലാകാത്ത ക്രൂശിക്കപ്പെട്ട ക്രിസ്തുവിനെ उसका अगला वाक्य पढ़ना. परंतु हम तो उस क्रूस पर चढ़ाए हुए मसीह का प्रचार करते हैं. और हाँ, तो देखो मसीह का क्रूस का संदेश का ज्ञान को प्रचार करते हैं, जो यहूदी लोगों के लिए भी और यूनानी लोगों के लिए दोनों के लिए ठोकर का कारण है. അപ്പൊ യഹൂദനത് എന്താണ്? यहूदियों के लिए वो क्या है? അത് ഇടർച്ചയാണ്. वो एक ठोकर का पत्थर है. യഹൂദര് यहूदियों के लिए 23 का आखिरी भाग में ये मसीह जो क्रूस पे चढ़ाया हुआ यह संदेश यहूदियों के लिए ठोकर है और अन्य जाति के लिए अपूर्णता. ओके ओके. അപ്പോൾ ഇത് നമ്മൾ ആദ്യം യഹൂദർ എങ്ങനെയാണ് ഈ ക്രൂശിക്കപ്പെട്ട ക്രിസ്തുവിനെ പ്രസംഗിക്കുമ്പോൾ അത് ഇടർച്ചയായി തീരുന്നത്? വീണ്ടും ജനിക്കാൻ കഴിയാതെ, വിശ്വസിക്കാൻ കഴിയാതെ അതൊരു തടസ്സമായി നിൽക്കുക. तो ये कैसा पहला भाग हम देखते हैं कि कैसा यहूदी लोगों के लिए ये ठोकर का कारण बना. मतलब क्या? वो लोगों को आगे बढ़ने नहीं हो पा रहा है, प्रभु के विषय में जानकारी उनको नहीं मिल पा रहा है, उद्धार नहीं हो पा रहा है. किस रीति से ये ठोकर बन गया?
അപ്പോൾ നമ്മൾ രണ്ട് കാര്യമാണ് ചിന്തിക്കുന്നത്. दो बातें हम सोचेंगे आज യഹൂദനെ ക്രിസ്തു ക്രൂശിക്കപ്പെട്ട് ക്രിസ്തു ഇടർച്ചയാകുന്നത് എങ്ങനെയാണ്? कि ये यहूदी लोगों ने जिस यीशु को उन्होंने क्रूस में चढ़ाया, वो क्रूस का संदेश यहूदियों के लिए कैसा ठोकर बनता है ജാതികൾക്ക് അത് പോഷത്വമാണ്. और अन्य जातियों के लिए कैसा मूर्खता है. അപ്പം ഇടർച്ചയും പോഷത്വവും നമ്മൾ നല്ലപോലെ മനസ്സിലാക്കണം. तो ठोकर की बातें और मूर्खता की बातें, ये दोनों बातें जानना जरूरी है. ഇത് നമ്മുടെ പ്രാകൃത ജ്ഞാനത്തിൽ മനസ്സിലാവുന്നില്ല. और ये बात हमारे शारीरिक ज्ञान में ये विषय हम समझ नहीं पाएंगे. ആത്മാവ് വെളിപ്പെടുത്താതെ നമ്മൾ അത് ഗ്രഹിക്കയില്ല. और जब तक आत्मा ये बात प्रकट नहीं करता, तब तक हम ये बात नहीं समझेंगे. അപ്പൊ ആദ്യം നമുക്ക് യഹൂദന്മാരുടെ ഇടർച്ച എന്താന്ന് നോക്കാം. तो सबसे पहला हम लोग पहला भाग देखते हैं कि यीशु मसीह का क्रूस का संदेश कैसा यहूदियों के लिए ठोकर है. നമ്മുടെ കർത്താവിനെ ന്യായം വിധിക്കുമ്പോൾ അവസാനമായിട്ട് മരണത്തിന് യോഗ്യനായി വിധിക്കുന്നത് ആരാണ്? മഹാപുരോഹിതൻ. हम जानते हैं कि यीशु तू क्रूस के लिए ही लायक है, तू क्रूस में जाके तू मरना, मृत्यु दंड ही तेरे लिए लायक है करके ऐसा ऐलान करने वाला यहूदियों के कैसे सबसे बड़ा प्रधान व्यक्ति था महायाजक. നമുക്ക് മത്തായി സുവിശേഷം 26 അധ്യായം അതിന്റെ 63 വാക്യം ഒന്ന് വായിക്കാം. मत्ती 26 का 63 जल्दी पढ़ेंगे. परंतु यीशु चुप रहा. तब महायाजक ने उससे कहा, मैं तुझे जीवित परमेश्वर की शपथ देता हूँ कि यदि तू परमेश्वर का पुत्र मसीह है तो हमसे कह दे. ഓക്കെ, പല കാര്യങ്ങൾ ചോദിക്കുന്നുണ്ട്. बहुत से बातें पूछता है, കർത്താവ് ഒന്നും പറയുന്നില്ല. सब सवालों में प्रभु शांत रहा. അവസാനം മഹാപുരോഹിതൻ ചോദിക്കുകയാണ്, फिर महायाजक आके पूछा, നീ അത്യുന്നതനായ ദൈവത്തിന്റെ പുത്രനായ तू अति महान परमेश्वर का पुत्र मसीह है क्या? അപ്പോൾ അങ്ങനെ കർത്താവ് നാവോട് സംസാരിച്ചു. तब तुरंत प्रभु ने कहा, हाँ मैं हूँ. അപ്പൊ നേരത്തെ പറഞ്ഞ കാര്യങ്ങളൊന്നും സംസാരിക്കുന്നത് എന്താണ്? तो इसके पहले वाले सवालों में जवाब क्यों देने का विषय क्यों नहीं लगा प्रभु ने? അത് കള്ളസാക്ഷികൾ പറയുകയാണ്. क्योंकि उसके पहले झूठे गवाह लोग आकर यीशु मसीह के बारे में ऐसा बातें बता रहा था. അതിനൊന്നും ഉത്തരം പറയേണ്ട ആവശ്യമില്ല. तो झूठे गवाह लोग आके बात करने की वजह से प्रभु को उसको लगा ही नहीं कि ये बातों में मुझे जवाब देना चाहिए. എന്നാൽ ഒരു സത്യം പറഞ്ഞപ്പോൾ परंतु जब एक सत्य सवाल पूछा तो അദ്ദേഹം മഹാപുരോഹിതനാണ്. वो एक महायाजक है. അദ്ദേഹം ചോദിക്കുകയാണ്, उन्होंने पूछा, നീ അത്യുന്നതനായ ദൈവത്തിന്റെ പുത്രനായ ക്രിസ്തു ആവുന്നു? तू अति महान परमेश्वर का जीवित परमेश्वर का पुत्र है क्या? കർത്താവ് മിണ്ടാതിരുന്നു. तब प्रभु शांत रहा क्या? नहीं, उसने कहा. കർത്താവ് ഉത്തരം പറഞ്ഞു, तब प्रभु जवाब दिया, ഞാനാകുന്നു. मैं हूँ. ആ, ഈ ഞാനാകുന്നു എന്നുള്ളത് तो मैं हूँ करके ये जवाब അവർക്ക് എന്തായി തീർന്നു? वो उन लोग के लिए क्या हुआ सुनते ही? हाँ, तब वो सुनते ही उनके लिए ठोकर का कारण बना. കാരണം അവര് ന്യായപ്രമാണം വിശ്വസിക്കുന്നവരാണ്. क्योंकि ये लोग कौन है? व्यवस्था को मानने वाले, पढ़ने वाले लोग हैं. ദൈവം ജനത്തിന് ഒരു മശിഹായെ കൊടുക്കും. वो लोग भविष्यवक्ताओं के पुस्तकों में उन लोग ने पढ़ा है कि परमेश्वर एक दिन एक मसीह को भेजेगा അവൻ ദാവീദിന്റെ വംശത്തിൽ വരും. और वो दाऊद के वंश से रहेगा. അപ്പോൾ അവർ നോക്കിയപ്പോൾ तब जब उन लोगों ने जांच पड़ताल किया तो രാജാവായി വരുന്നവൻ എങ്ങനെയാണ് മറിയയുടെ മകനായിട്ട് തീരുന്നത്? राजा बनकर जन्म लेने वाला या राजा का वंश से जन्म लेने वाला मरियम कैसा वंश से कैसा आ गया? അവർ ബുദ്ധിയിൽ ഏത് ജഡജ്ഞാനത്തിൽ ചിന്തിക്കാൻ तो वो തുടങ്ങി. लोग कौन सा ज्ञान इस्तेमाल किया? शारीरिक ज्ञान या अपना शारीरिक बुद्धि से वो लोग हाँ. सोचने लगे. അവർക്ക് ദൈവത്തിനൊരു പുത്രനുണ്ടെന്നുള്ളതല്ല വിഷയം. तो वहां पर ये विषय नहीं है कि परमेश्वर का एक पुत्र है करके. അവിടെ അടുത്ത വാക്യം നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ उसका अगला वाक्य में पढ़ते समय में ആ, यीशु ने उससे कहा, हाँ। तूने आप ही कह दिया, हाँ। वरन मैं तुमसे यह भी कहता हूँ कि आपसे तुम मनुष्य के पुत्र को सर्वशक्तिमान के दाहिने और बैठे. ആ, അപ്പോൾ മഹാപുരോഹിതൻ അറിയാം तो अभी महायाजक जानता है യേശു ദൈവപുത്രൻ യഥാർത്ഥത്തിൽ മശിഹ ആരാണ്? सच्चा मसीहा कौन है. അവൻ മേഘങ്ങളിൽ വരും. वो बादलों में आएगा. ഒക്കെ അറിയാം. ये वचन उसको महायाजक को मालूम है. പക്ഷെ ഞങ്ങളുടെ മുമ്പിൽ നിൽക്കുന്ന ഈ യേശു परंतु हमारे सामने रुका हुआ, ये खड़ा हुआ ये यीशु, വിദ്യാഭ്യാസമില്ലാത്തവൻ, जिसके पास कोई विद्या नहीं, മറിയയുടെ പുത്രൻ, मरियम का बेटा, ഒരു കാർപ്പന്റർ, एक कारपेंटर है. എങ്ങനെയാണ് ये कैसा? അവര് കർത്താവിനെ അന്വേഷിച്ചത് എങ്ങനെയാണ്? क्योंकि वो लोग परमेश्वर को, प्रभु को कैसा खोजते थे वो लोग? മാനുഷിക ബുദ്ധി. मतलब अपना मानुष्य स्वभाव का बुद्धि से वो लोग सोचते थे कि ऐसा होएगा तो वो परमेश्वर का पुत्र या मसीह है करके. ഇപ്പോൾ നമുക്ക് പത്രോസിനെ നോക്കാം. पत्रोस को अगर हम देखें तो അവൻ ഫിലിപ്പിയുടെ കൈസരിൽ വെച്ച് കർത്താവ് ഞാൻ ആരാണ് ചോദിച്ചപ്പോൾ നീ ജീവനുള്ള ദൈവത്തിന്റെ പുത്രനായ
मसीह है। ക്രിസ്തുവാകുന്നു. तो फिलिप्पी केसरी में जब प्रभु जब चेले को पूछ रहे हैं कि लोग मेरे विषय में क्या कहते हैं, पत्रोस को पूछते समय में पत्रोस तुरंत जवाब देता है कि तू जीवित है, परमेश्वर का मसीह है। അത് പത്രോസ് ഏറ്റു പറഞ്ഞത് എങ്ങനെയാണ്? മാനുഷിക ജ്ഞാനമാണോ ദൈവിക तो ജ്ഞാനമാണോ? वो जवाब जो पत्रोस ने दिया वो अपना पत्रोस का मनुष्य ज्ञान से बताया क्या वो जवाब? നീ ഭാഗ്യവാൻ. तो यीशु तुरंत कहता है कि हे സ്വർഗീയ പിതാവാണ് നിനക്ക് ആ ജ്ഞാനം തന്നത്. ये पत्रोस तू धन्य है क्योंकि ये मनुष्य ने नहीं, मेरा स्वर्गीय पिता ने तुझे ये ज्ञान दिया। അപ്പൊ പത്രോസ് ദൈവിക ജ്ഞാനം ഉണ്ടോ? तो मतलब तभी पत्रोस को ईश्वरीय ज्ञान मिला क्या? ഉണ്ട്. उस समय हाँ उसको मिला। എന്നാൽ 16-ാം അധ്യായത്തിൽ വരുമ്പോൾ तो लेकिन जब 16 अध्याय में आते समय में കർത്താവ് പറയാൻ തുടങ്ങി, प्रभु बोलने लगा ഞാൻ മൂപ്പന്മാരാൽ मैं प्राचीनों के और शास्त्री लोगों के हाथों में പിടിക്കപ്പെടും, पकड़ा जाऊंगा, ഞാൻ ക്രൂശിക്കപ്പെടും. फिर मैं क्रूस में चढ़ाया जाऊंगा ഇത് കേട്ടപ്പോൾ और तीसरा दिन मैं जी उठूंगा। तो ये सब बातें जब पत्रोस ने सुना तो പത്രോസിന് ആ പഴയ ജ്ഞാനം, पत्रोस का वो पुराना ज्ञान, ഞാൻ വള്ളവും വലയും വിട്ടത് എന്തിനാണ്? देखो प्रभु मैंने जहाज और मच्छी का जाल में क्यों छोड़कर आया? ഈ ദൈവപുത്രൻ എന്നേക്കും ഇരിക്കും. क्योंकि परमेश्वर का पुत्र तो सर्वदा का है, सनातन का है അവരെന്തും അത്ഭുതം ചെയ്യും. और ये तो हमेशा चिन्ह चमत्कार करते रहेगा। എനിക്ക് ജോലി ഒന്നും ചെയ്യണ്ട, इसके लिए मुझे तो कुछ काम करने की जरूरत नहीं है, സുഖമായിട്ട് ജീവിച്ചു പോവാം. आराम से मैं जी सकता हूँ। അവൻ മരിക്കാന്ന് പറഞ്ഞപ്പോ परंतु अरे मैंने सोच के रखा था कि परमेश्वर का पुत्र हमेशा जिंदा रहता है, परंतु ये अभी मरने जा रहा है ऐसा बोला तो അപ്പൊ ആ ജ്ഞാനം ഏതാണ്? वो ज्ञान कहाँ से आया? ആ, അത് കർത്താവ് പറഞ്ഞു, तभी यीशु जवाब देता है നീ എനിക്ക് ഇടർച്ചയാണ്. तू मेरे लिए ठोकर है। അപ്പൊ ഈ തത്വം നമ്മളിൽ ഉണ്ടെന്ന് പറയാനാണ് ഇതെടുത്തത്. मतलब ये प्रभु यहाँ पर क्या बताना चाहता है कि विश्वासियों के जीवन में विश्वासी लोग प्रभु के विषय के लिए ठोकर बन सकता है। ये बात बताने के लिए वो बात लिखा है प्रियो। കർത്താവിന് ഇടർച്ച വരുത്തുന്നതെല്ലാം മാറി മാറി വേണം നമ്മൾ ജീവിതത്തിൽ പുരോഗമിക്കാൻ. प्रियो विश्वासियों का जीवन का उन्नति का कारण उन्नति कैसा होता है? यीशु मसीह के विरोध जो भी बातें ठोकर है वो सबको काट काट के दबाकर हटा कर वो विश्वासी बढ़ते रहना ही सच्चा आत्मिक उन्नति है। അപ്പോൾ ഇവിടെ മഹാഭാരതം പറയുക വളരെ പറഞ്ഞ എന്താണ്? तो महायाजक जवाब देता है നമ്മൾ 65-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ 65 में जब हम पढ़ते हैं അവർ महायाजक ने अपने वस्त्र फाड़े और कहा, इससे परमेश्वर की निंदा की है। നോക്കുക, देखिए ഇവരെന്ത് ചെയ്യുന്നു? इसने क्या किया? परमेश्वर की परमेश्वर का निंदा किया, ദൈവനാമം ദൂഷിച്ചു. परमेश्वर के नाम को निंदा कर दिया। അപ്പൊ ദൈവനാമം ദൂഷിക്കുന്നതിന് ന്യായപ്രമാണ പ്രകാരമുള്ള ശിക്ഷ എന്താണ്? तो व्यवस्था के अनुसार जो कोई भी परमेश्वर का निंदा करता है तो उसके अनुसार कानून क्या कहता है, यह व्यवस्था क्या कहता है? കല്ലെറിഞ്ഞു കൊല്ലണം. पत्थर मारकर उसको मार डालो। നോക്കുക, നമ്മളത് ലേവ്യ പുസ്തകത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്. लेवी का पुस्तक में हम पढ़ते हैं वो बातें। നമ്മളത് വായിക്കണ്ട. 14 അതിന്റെ 24-ാം അധ്യായം 16-ാം വാക്യം നിങ്ങൾ നോട്ട് ചെയ്താൽ മതി. आप लिखे रख लो, लेवी का पुस्तक 24 का 16 में है, जो प्रभु के खिलाफ निंदा करता है तो उसको पत्थरवार करना चाहिए। യഹോവയുടെ നാമം ദുഷിക്കുന്നവനെ जो कोई भी यहोवा का नाम का निंदा करता है, ഇസ്രായേൽ ജനം കല്ലെറിഞ്ഞ് കൊല്ലണം. इस्राएल के लोगों तुम उसको पत्थरवार करके मार देना। അപ്പോഴാണെങ്കിൽ യഹൂദന്മാർക്കാണെങ്കിൽ അത് സാധിക്കില്ല. കാരണം രാജ്യം ഭരിക്കുന്നത് ആരാണ്? परंतु ये व्यवस्था रहते समय में यहूदी लोग अभी ये अधिकार उठाकर पत्थरवार नहीं कर सकते, क्योंकि अभी मृत्यु दंड देने का अधिकार अभी रोम के हाथ में है। അപ്പോൾ എങ്ങനെ സാധിക്കുന്നത്? तो अभी कैसा उन लोग व्यवस्था को पालन करेंगे? അപ്പൊ റോമാക്കാരുടെ ഇടയിൽ കല്ലെറിഞ്ഞ് കൊല്ലുന്ന നിയമം ഇല്ലാതാണ്. और रोमियों के कानून के अनुसार देखा जाए तो वो कोई भी गुनहगारों को पत्थरवार करके नहीं मारते वो लोग। അപ്പോൾ അവരെന്ത് ചെയ്യണം? तो अभी उनको क्या करना पड़ेगा? റോമാക്കാരുടെ നിയമം എന്താണ്? रोमियों का नियम क्या है? മരത്തിൽ തൂക്കിക്കൊല്ലുക. जो उसको पेड़ में टंगा कर मारना, लकड़े के ऊपर टंगा के मारना। അത് യഹൂദിന് ഇടർച്ചയാണ്. परंतु वो लकड़े के ऊपर टंगा के मारना वो यहूदियों के लिए ठोकर है। നമ്മുടെ ആവർത്തന പുസ്തകം व्यवस्था विवरण 21-ാം അധ്യായം 22-ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ 21 का 22 जब हम पढ़ते हैं, व्यवस्था विवरण ड्यूट्रोनॉमी 21-22। जो लटकाया गया हो वो परमेश्वर की ओर से शापित ठहरता है। മരത്തിൽ തൂങ്ങുന്നവനല്ല. जिसको जो कोई भी पेड़ पे टंगाया जाएगा वो श्रापित होगा। അപ്പൊ ഇസ്രായേൽ മക്കൾക്ക് മരത്തിൽ തൂങ്ങിയ ഒരാള് രക്ഷകനാണെന്ന് പ്രസംഗിക്കുമ്പോൾ, ഞങ്ങളോ ക്രൂശിക്കപ്പെട്ട ക്രിസ്തുവിനെ പ്രസംഗിക്കുമ്പോൾ യഹൂദനത് എന്താണ്? तो देखो ये अपना वचन व्यवस्था क्या कहता है? श्रापित है वो जो पेड़ पर टंगाया गया है करके। तो ये खबर
कि यीशु मसीह क्रूस में चढ़ाया गया, मतलब उस समय में सबको मालूम है हाँ। क्रूस में चढ़ाया मतलब पेड़ पे टंगाया, लकड़े पे टंगाया। हाँ। तो ये खबर जो कोई भी आकर बोलेगा कि एक लकड़े पे टंगाया हुआ व्यक्ति ही तुम्हारा मसीहा है, उद्धार करता है, यह खबर यहूदियों के लिए ठोकर का कारण है, क्योंकि लकड़े पे टंगा रहने वाला व्यक्ति श्रापित है। तो यहूदियों के लिए क्यों ठोकर है, समझ गया ना? യഹൂദനെ രക്ഷ എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? यहूदियों के लिए ठोकर है मतलब क्या? പൗലോസ് എന്താ പ്രസംഗിക്കുന്നത്? पौलुस क्या प्रचार किया? ഞങ്ങളുടെ രക്ഷിതാവ് हमारा उद्धार करता കർത്താവായ യേശു प्रभु यीशु मसीह। അങ്ങനെ പറയുമ്പോൾ ऐसा बोलेंगे तो, ऐसा मुझे उन्होंने बोला तो ഇവനാരാണ്? ये कौन है? ഇവൻ മറിയയുടെ മകനാണ്. ये यीशु, ये तू किस यीशु का बात कर रहा है? वो तो मरियम का बेटा है। ആ നിലയിൽ അവനെ ദൈവദൂഷണം പറഞ്ഞു എന്ന് പറഞ്ഞ് കുറ്റം വിധിച്ച് ക്രൂശിൽ കൊന്നപ്പോൾ പിന്നീട് അത് ഇരട്ടിയായ ഇടർച്ചയായി. കാര്യം എന്താണ്? മരത്തിൽ തൂങ്ങുന്നവനല്ല. तो ऑलरेडी यीशु को उन्होंने पकड़कर तू 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 गलत उपदेश देता है, तू परमेश्वर का संतान है बोलकर ऑलरेडी उन्होंने ठोकर का संदेश यीशु ने बोलकर यहूदी लोगों के लिए एक बार का ठोकर का खबर उन लोगों को वो बात हो गया था। लेकिन अभी फिर से अभी कोई और आकर बोल रहा है कि ये यीशु अभी हमारा उद्धार करता है करके उन लोगों को दोबारा 2 गुना का ठोकर का कारण बन गया। क्योंकि अभी ये आदमी जो पहले निंदा किया उसको पेड़ में क्रूस में पेड़ में लटका, पेड़ में टंगा कर मार भी दिया, अब ये उद्धार करता है। അപ്പൊ യഹൂദന്മാർക്ക് എന്തായി? तो यहूदियों के लिए क्या हो गया हो कि जो कोई भी पेड़ पे टंगा हुआ वो उद्धार करता है, ये खबर ठोकर का कारण है। അതുകൊണ്ടാണ് കൃപാവരങ്ങളുടെ കാര്യം പറയുമ്പോൾ इसलिए आत्मिक वरदान के विषय में जब कहते पढ़ते समय में 1 कोरिन्थ 12 അധ്യായത്തിൽ ആദ്യം പറയുകയാണ്, पहला कोरिन्थी 12 अध्याय में पहला विषय कहता है ആർക്കെങ്കിലും ദൈവാത്മാവിന്റെ ജ്ഞാനമുണ്ടെങ്കിൽ, जिसके पास भी ये आत्मिक ज्ञान रहेगा तो, ആത്മാവിന്റെ ജ്ഞാനമുണ്ടെങ്കിൽ, मतलब आत्मा का ज्ञान है तो ക്രൂശിൽ തൂങ്ങിയ ക്രിസ്തു ശപിക്കപ്പെട്ടവർ ഒരു നാളും പറയുകയില്ല. तो वो कभी ये नहीं बोलेगा कि क्रूस में चढ़ाया हुआ यीशु श्रापित है करके। Praise the Lord. Amen. അപ്പൊ നമുക്ക് എന്ത് വേണം? इसके लिए क्या चाहिए हमको? ആത്മജ്ഞാനം വേണം. आत्मिक ज्ञान का जरूरत है। നമ്മൾ യേശുവിനെ കർത്താവായ യേശുവെ എന്ന് വിളിക്കണ്ടേ രക്ഷിക്കപ്പെടുവാ? प्रियो, इसके लिए एक पापी को उद्धार पाना है तो यीशु तू प्रभु है ऐसा बोलेगा तो ही उद्धार होगा ना। പക്ഷെ യഹൂദന്മാർ വിളിക്കുന്നില്ല. परंतु यीशु को वो लोग कभी भी यीशु को प्रभु बोलकर मुंह से अंगीकार नहीं करेगा, കാരണം മരത്തിൽ തൂങ്ങി ശപിക്കപ്പെട്ടവർ. क्योंकि जो पेड़ पर टका हुआ है वो श्रापित है। कहीं श्रापित व्यक्ति का नाम नहीं लेते वो लोग। നമ്മുടെ വിഷയം അതല്ല. हमारा विषय वो നമ്മൾ नहीं है, ജാതികളായതുകൊണ്ട് क्योंकि हम लोग अन्य जाति लोग हैं। യഹൂദരുടെ ഇടർച്ചയെ കുറിച്ച് പറഞ്ഞതാണ്. मैं तो बस अभी यहूदियों का ठोकर का कारण मैं बता रहा हूँ। അപ്പോൾ ആത്മാവിൽ നമ്മൾ അറിയുമ്പോൾ इसलिए जब हम आत्मा में जब ये बात जानते हैं നമ്മള് तो ഗലാത്യ ലേഖനം गलतियों का पुस्तक गलातियर्स അവരുടെ 3 അധ്യായം 13 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ 3 का 13 में जब हम पढ़ते हैं, 13 14 ആത്മാവിൽ നമ്മളത് വായിക്കുമ്പോൾ 3 का 13 और 14 को जब हम आत्मा में जब पढ़ेंगे, मसीह ने जो हमारे लिए शापित बना, हमें मोल लेकर व्यवस्था के हिसाब से छुड़ाया, क्योंकि लिखा है, जो कोई काट पर लटकाया जाता है वह शापित है। यह इसलिए हुआ कि अब्राहम के आशीष मसीह यीशु में अन्य जातियों तक पहुंचे और हम विश्वास उनके द्वारा उस आत्मा को प्राप्त करें जिसकी प्रतिज्ञा हुई है। ഓ നോക്ക് അവിടെ വചനം എന്താ പറയുന്നത്? तो वचन क्या कहता है? അബ്രഹാമിന്റെ അനുഗ്രഹം अब्राहम का आशीष എന്ന് പറഞ്ഞാൽ അത് 13 അവിടെ റോമ ഗലാത്യ ലേഖനത്തിലുണ്ടത്. गलतियों का पुस्तक में है। അതായത് നിന്നാൽ സകല ജാതികളും അനുഗ്രഹിക്കപ്പെടുമെന്ന ആ അനുഗ്രഹം നമുക്ക് പരിശുദ്ധാത്മാവിനെ കിട്ടാൻ വേണ്ടിയാണ് യേശു മരക്കുരിശിൽ തൂങ്ങി മരിച്ചത് എന്നുള്ളത് ആത്മാവ് വെളിപ്പെടുത്തുമ്പോൾ तो तेरे अब्राहम के विषय में प्रभु ने अब्राहम को बोला था कि तेरे वजह से अन्य जाति को भी आशीष मिलेगा, फायदा मिलेगा। उसका कारण के लिए एक व्यक्ति को श्रापित होना पड़ा, यानी कि पेड़ में टंगकर उसको मरना पड़ा। और वो आशीष का दान क्या है कि विश्वास, उस श्रापित व्यक्ति के ऊपर जो कोई विश्वास करेगा तो उसको आत्मा का दान मिलेगा। അപ്പൊ പൗലോസ് യഹൂദനാണല്ലോ. पौलुस भी खुद यहूदी है। പൗലോസ് ഇടർച്ചയായിരുന്നോ? पौलुस के लिए वो एक ठोकर का कारण था क्या? पहला एक समय में ये यीशु का ये खबर ठोकर का कारण था। ഞാൻ അവനെ ജഡത്തിൽ അറിഞ്ഞു. पौलुस कहता है एक समय में मैं यीशु को शरीर में मैं जानता था, അപ്പോൾ ഞാൻ അവനെ ഉപദ്രവിച്ചു. तब मैं उसके लोगों को मैं सताया। ഇനിയും ഞാൻ അവനെ ജഡത്തിൽ അറിയുന്നില്ല. अभी मैं यीशु को शरीर में मैं नहीं जानता। ഓ, praise the Lord. मैं ആത്മാവിൽ അറിഞ്ഞു കഴിഞ്ഞാൽ क्योंकि आत्मा में जब हम जान लेने के बाद, അപ്പോൾ ആത്മാവ് നമുക്കുണ്ടെങ്കിലല്ലേ അറിയുള്ളൂ. वो तो कब मालूम पड़ेगा? जब आत्मा हमारे अंदर रहेगा तब हम जान पाएंगे ना। അപ്പോൾ ക്രൂശ് എന്താണ്? क्रूस क्या है?
നമുക്ക് പരിശുദ്ധാത്മാവിനെ ലഭിക്കാനുള്ള ദൈവത്തിന്റെ വഴിയായിരുന്നു ക്രൂശ്. तो क्रूस क्या है प्रियो? हम लोगों को पवित्र आत्मा मिल सके, हमारे लिए पवित्र आत्मा का उपलब्धि हो सके, उसका एक जरिया है जो परमेश्वर ने ये रास्ता अपनाकर यीशु को क्रूस में या पेड़ पर उसको क्रूसित किया। അപ്പൊ ആത്മാവാണ് നമുക്ക് വെളിപ്പെടുന്നത്. तो आत्मा हमें ये बात प्रकट करके देता है, ക്രൂശിക്കപ്പെട്ടവനായ ക്രിസ്തു जो क्रूसित किया हुआ यीशु मसीह നിനക്ക് ശാപമല്ല, तेरे लिए श्राप नहीं है, നിനക്ക് അനുഗ്രഹമാണ്. बल्कि तेरे लिए वो आशीष है। ഒരനുഗ്രഹമല്ല, एक आशीष नहीं, സ്വർഗത്തിലെ സകല അനുഗ്രഹങ്ങൾ. बल्कि स्वर्ग का सब प्रकार के आत्मिक आशीषों से। പിന്നെ നമ്മൾ അനുഗ്രഹം ഇല്ലാത്തവരായിരിക്കുന്നത് फिर എന്തുകൊണ്ടാണ്? भी हम विश्वासी बन जाने के बाद आशीष रहित जिंदगी क्यों नहीं जी रहे हैं? ആ മറ്റേത് കയറി വരും. क्यों? क्योंकि पुराना स्वभाव चढ़कर आ गया। इसके लिए നമ്മൾ കമ്പയർ ചെയ്യും. हम लोग फिर तुलना करने लगते हैं। എടാ നമ്മുടെ ഒപ്പം ഉള്ളവരൊക്കെ ഭയങ്കര ഫ്ലാറ്റ് മേടിച്ചു, अरे हमारे साथ रहने वाले लोग बड़ा बड़ा फ्लैट में जी रहे हैं, അവരെല്ലാം വളരെ ഉയർന്നു, वो लोग सब बड़े हो गए, എനിക്കൊന്നും കിട്ടിയില്ല. मुझे कुछ नहीं मिला। ഞാൻ ക്രൂശിക്കപ്പെട്ട ക്രിസ്തുവിനെ പറഞ്ഞിട്ട് और मैं बस सादा संदेश देके जा रहा हूँ, यीशु क्रूस में चढ़ा, पापियों के लिए मरा, यीशु का क्रूस का संदेश, मैं बस यही बात बोलता हूँ। അപ്പൊ ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് വിളിക്കുകയാണ്, तब प्रभु का आत्मा पुकारता है, ബുദ്ധിയില്ലാത്ത ഗലാത്യരേ, हे निर्बुद्धि गलती के लोगों, യേശു ക്രിസ്തുവിനെ यीशु मसीह को ക്രൂശിൽ വരച്ചു കാട്ടിയിരിക്കെ क्रूस में मरा है करके ये बात चित्र सहित बनाकर बता के देने के बावजूद भी പിന്നെയും उसके बाद फिर से। അപ്പൊ ഒരു വിശ്വാസിക്ക് ആത്മീയ താഴെ പോയതുണ്ടോ? तो देखो ये मतलब ये गलती के विश्वासी लोग, वो लोग क्रूस का संदेश जान लिया था, परंतु वो लोग फिर से भटक गए अलग, फिर से वो लोग संसार में चले गए, जिसकी वजह से क्रूस का संदेश उनको फिर से बताना पड़ रहा है। ആത്മാവ് കൊണ്ട് നിങ്ങൾ ആരംഭിച്ചു, तो तुम लोग आत्मा में शुरू किया था, ആത്മജ്ഞാനം കൊണ്ട് ആരംഭിച്ചു. मतलब आत्मिक ज्ञान में, क्योंकि ये बात संदेश समझने के लिए आत्मिक ज्ञान चाहिए, तो आत्मिक ज्ञान में तुम लोग शुरुआत तो हुआ, പക്ഷെ അവസാനിപ്പിച്ചതോ परंतु अंत कहां पर हो रहा है? ജഡജ്ഞാനത്താൽ. शारीरिक ज्ञानों में। ഈ ജഡമെന്നും ആത്മാവെന്നും പറയുമ്പോൾ ജഡജ്ഞാനം ആത്മജ്ഞാനം. तो आत्मा और शरीर प्रिय ऐसा वचन बोलते समय में वो आत्मिक ज्ञान और शारीरिक ज्ञान के बारे में कह रहा है। അപ്പോൾ യഹൂദന്മാർ കിടർച്ച എന്നുള്ളതിന്റെ ഒരു അല്പമെങ്കിലും മനസ്സിലായോ? तो मैं विश्वास करता हूँ कि यहूदियों के लिए ये खबर ठोकर है करके बोला तो क्या है करके आप लोग समझ गए होंगे। ആത്മാവിന്റെ പ്രകാശം കിട്ടിയപ്പോൾ പൗലോസിന് പിന്നെ അത് ഇടർച്ചയല്ല. तो आत्मा में जब पौलुस को ये खबर असली में क्या है करके समझ में आया, तो उस दिन से ये ठोकर का संदेश उसके लिए आशीष का संदेश बन गया। ഇപ്പോൾ അവൻ ആരാണ്? अभी वो कौन है? ഞാൻ ഇനിയും യേശു ക്രിസ്തുവിന്റെ ദാസനല്ല, अभी मैं केवल यीशु मसीह का दास हूँ, उतना ही नहीं, യേശുവിനെ രക്ഷിതാവായി സ്വീകരിച്ചവരുടെ ദാസനാണ്. बल्कि जिन जिन लोगों ने यीशु को प्रभु करके मानकर उद्धार पा लिया है, उन लोगों का भी मैं दास और गुलाम हूँ, യേശു ക്രിസ്തു എനിക്ക് അത്രയും കർത്താവാണ്. क्योंकि यीशु मसीह मेरे लिए उतना बड़ा प्रभु है। കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? ആത്മാവിന്റെ ജ്ഞാനം വ്യാപരിക്കുകയാണ്. आत्मा का ज्ञान का बहाव, उसका सामर्थ उसके अंदर बहते जा रहा है। ഇനി ഞാൻ ചത്താലും ജീവിച്ചാലും अभी मैं मरूं या जीऊं, എന്റെ കർത്താവിന് മഹത്വം. मेरा प्रभु के लिए महिमा होगा। ഏത് ജ്ഞാനമാണ്? कौन सा ज्ञान है ये प्रियो? Praise the Lord. आमेन, आमेन। നമുക്ക് അങ്ങനെ പറയാൻ പറ്റുമോ? क्या हम लोग ऐसा बोल सकते हैं क्या? യെസ്. आमेन। പക്ഷെ നമ്മുടെ പരാജയം എന്താണെന്നുള്ളത് നമ്മൾ ആത്മാവ് ഗ്രഹിക്കുന്നില്ല. परंतु उसके पहले हम लोग जिस विषय से हम लोग हार रहे हैं करके, या शारीरिक बात जो हमें ठोकर बन के गिरा रहा है करके, ये बात का पहचान नहीं आ पा रहा है, इसलिए हम नहीं बोल पाएंगे ऐसा। ഇനി നമ്മള് ഇത് ചുരുക്കമായിട്ടാണ് നമ്മൾ പറഞ്ഞത്. मैं बस शॉर्ट में मैं बता रहा हूँ प्रियो। അപ്പോൾ യഹൂദന്മാർ കിടർച്ചയും तो अभी पहला बात हमने देखा कि यहूदियों के लिए क्रूस का खता एक ठोकर है, ഇനി ജാതികൾക്ക് और अन्य जातियों के लिए मूर्खता। അത് നമുക്ക് അല്പം ചിന്തിക്കാം. थोड़ा हम अभी दूसरा भाग में हम जाते हैं। കർത്താവ് കൃപ തരണം. प्रभु है, प्रभु तू अनुग्रह दे प्रभु। യഹൂദന്മാർക്ക് यहूदियों के लिए, ദൈവവചനമൊക്കെ ഉണ്ടായിരുന്നത് കൊണ്ട് क्योंकि उन लोग के पास परमेश्वर का वचन और व्यवस्था और पुराना नियम था, അവരുടെ കാര്യം പറയുമ്പോൾ നമ്മൾ ആദാമിന്റെ അടുക്കിലേക്കൊന്നും പോകണ്ട. കാരണം ദൈവം ഇടപെട്ട ദൈവത്തിന്റെ ജനമാണല്ലോ. तो उनके विषय में समझने के लिए हमको आदाम से यहूदियों का इतिहास पढ़ने की जरूरत नहीं, क्योंकि प्रभु ने बीच बीच में बार बार उनके ऊपर परीक्षा कर करके या कार्य कर करके उनको प्रभु का लोगों का एक दर्जा उनको मिल चुका है। എന്നാൽ ജാതി എന്ന് പറയുമ്പോൾ परंतु जब अन्य जाति करके बोलते समय, ദൈവം ഇടപെടാത്ത ഒരു ജനമായതുകൊണ്ട് अन्य जाति का मतलब क्या है? ऐसे लोग जिसने परमेश्वर ने ऐसे लोगों के साथ कुछ भी कार्य नहीं किया, അവരുടെ പോഷത്വം മനസ്സിലാക്കണമെങ്കിൽ उनका मूर्खता को अगर जानना है तो നമ്മൾ എവിടെ പോകണമെന്ന് അറിയാമോ? कहाँ जाना पड़ेगा? നമ്മൾ ആദ്യ പിതാവായ ആദാമിന്റെ അടുക്കിലേക്ക്. हमारा पूर्वजी पिता के पास यानी आदम के पास जाना पड़ेगा। ഇവിടെ നമ്മള് നമുക്കറിയാം, ആ വിഷയം നമുക്ക് ശരിക്കും അറിയാം. हम लोग को एडम का स्टोरी बैकग्राउंड मालूम है। ഫലമെല്ലാം പറിച്ച് കഴിച്ചു. उसने फल को उसने खा लिया। ഏത് ഫലം? कौन सा फल?
അറിവിന്റെ വൃക്ഷഫലം. ज्ञान का वृक्ष का फल। ഇപ്പോൾ ആദാം ആരാണ്? अभी आदम कौन है? ഏതെങ്കിലും ഒരു കാര്യം അറിയാൻ ദൈവത്തിന്റെ ആവശ്യമില്ല. मतलब अभी कुछ बात का जानकारी अगर उसको जानना है तो हाँ। उसको प्रभु पर आश्रय करने की जरूरत नहीं है। പക്ഷെ അവൻ ചിന്തിക്കുന്നത് ബുദ്ധിയാണെന്നാ. और उसको क्या लग रहा है, ये तो ज्ञान की बात है ना। അത് നമ്മള് റോമാലേഖനത്തിൽ അത് പറയുന്നുണ്ട്. रोमियो में ये हम पढ़ते हैं, അവർ ജ്ഞാനികൾ എന്ന് പറഞ്ഞുകൊണ്ട് वो लोग ज्ञानी है करके बोलकर വ്യർത്ഥരായി. वो लोग मूर्ख बन गए। ये അക്ഷയനായ ദൈവത്തെ मतलब जो अदृश्य परमेश्वर को, ജ്ഞാനിയാ. मतलब ये रोम के लोग, यूनानी लोग कौन थे? ज्ञानी थे। അവിടെ ജാതികൾ അവിടെ मतलब ये जाति लोग जो रोमियो का पुस्तक जिसके लिए लिखा गया है, हाँ। वो गांव उधर के लोगों को, ആ, ഏറ്റവും മോശമായ കാര്യമാണ് അവർ तो ചെയ്യുന്നത്. सब दुनिया का सबसे बड़ा ज्ञानी लोग, मानने वाले लोग, परमेश्वर का विषय में आते समय में सबसे बड़ा मूर्खता का और तुच्छ निंदा करने वाली बातें में करने में वो लोग ज्यादा प्रसन्न थे। അപ്പൊ ദൈവത്തിന്റെ ജ്ഞാനത്തിന് ദൈവത്തെ ഗ്രഹിക്കാൻ ഇഷ്ടമില്ലാത്തത് കൊണ്ട് क्योंकि ईश्वरीय ज्ञान के प्रभाव के मदद से उन लोगों को ईश्वर की बातों को जानने में दिलचस्पी नहीं होने की वजह से, അപ്പോൾ നമ്മുടെ ജ്ഞാനം എവിടെ നിന്ന് കിട്ടി? इसके लिए प्रियो हमारा ज्ञान हमको कहां से मिला? ഒരു മരത്തിൽ നിന്ന് കിട്ടി. एक पेड़ से मिला। എവിടെ നിന്ന് കിട്ടി? आदम को उसका ज्ञान कहां से मिला? एक पेड़ से मिला, एक वृक्ष से मिला। നമ്മൾ ഉൽപ്പത്തി പുസ്തകം അതിന്റെ 3:22 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ उत्पत्ति का पुस्तक 3:22 जब हम पढ़ते हैं, ഇവര് ആഹാരം ഇതൊക്കെ പഴമൊക്കെ പറിച്ച് നല്ല ബുദ്ധിയായിട്ട് ഇരിക്കുമ്പോൾ ദൈവം പറയുകയാണ്, तो वो लोग अभी वहां पर आदम और हव्वा वो फल को खाकर ज्ञानी होकर वो लोग प्रभु के सामने बैठकर वो बैठे खड़े हैं। 3:22 वाक्യം 3:22 पढ़े जल्दी। यहोवा परमेश्वर ने कहा, मनुष्य भले बुरे का ज्ञान पाकर अपने से एक के समान हो गया है। इसलिए अब ऐसा न हो कि वह हाथ बढ़ाकर जीवन के ഓക്കെ ഈ പറഞ്ഞതിന്റെ അർത്ഥം എന്താണെന്ന് അറിയാമോ? इसका बात, इसको कैसा समझेंगे? अभी 22 का पहला भाग जो भी पढ़ा, ये लोग हमारे समान बन गए, അല്ലെ എന്റെ അർത്ഥം എന്താണ്? इसका मतलब आप लोग कैसा समझेंगे? ദൈവത്തെ പോലെ ആയതാണോ? मतलब ईश्वरीय तुल्य हो गया ऐसा है क्या? परमेश्वर तुल्य हो गया ऐसा है അതിന്റെ क्या? അർത്ഥം इसका मतलब ये है कि പിതാവ് പുത്രൻ പരിശുദ്ധാത്മാവ് पिता पुत्र पवित्र आत्मा, ദൈവത്തിന് അവരുടെ ജ്ഞാനത്തിന് മുകളിൽ അവർക്ക് ആരെയും ആശ്രയിക്കേണ്ട ആവശ്യമില്ല. पिता पुत्र पवित्र आत्मा को उनके ज्ञान के सामने उनको अभी ज्ञान का आश्रय करने के लिए उनके ऊपर किसी और के ऊपर जाने की जरूरत नहीं है, क्योंकि पिता पुत्र पवित्र आत्मा सबसे ऊपर है। उनको ज्ञान मिलनी चाहिए, बातें समझने के लिए किसी और के पास जाने के लिए या उनका भी कोई ऊपर है करके ऐसा खोज के जाने की जरूरत नहीं है, क्योंकि सबसे ऊपर वही लोग हैं। അപ്പൊ അറിവിന്റെ വൃക്ഷഫലം തിന്നപ്പോൾ परंतु ज्ञान का वृक्ष जब खा लिया तो അവർ ചിന്തിക്കാൻ തുടങ്ങി, वो भी सोचने लगा, എനിക്കിനി എന്റെ ജ്ഞാനത്തിന് മുകളിൽ ആരുമില്ല. तो आदम भी अभी क्या सोचने लगा, मैं अभी इतना ज्ञानी हो चुका हूं कि मेरे ज्ञान के ऊपर अभी कोई नहीं। ഇതാണ് ജാതികൾക്ക് അതെന്താണ്? तो इसके लिए ഈ ജാതികൾക്ക് जाति लोग हमेशा ज्ञान का खोज करते हैं। രക്ഷ പ്രാപിക്കാൻ इसके लिए अभी जातियों को अभी उद्धार पाना है तो ഒരുപാട് മാർഗങ്ങൾ അവർക്കുണ്ട്. उन लोग के पास बहुत बहुत रीति है, तरीका है, रीत रिवाज है, और वो लोग तंत्र विद्या है। वो लोग को लगता है कि हमें मोक्ष मिलेगा करके बहुत रास्ता है उनके अंदर, वो लोग को ज्ञान से भरा हुआ है। കാരണം ദൈവത്തെ അവർ കൈകൊണ്ട് ഉണ്ടാക്കാൻ തുടങ്ങിയതാണ്. क्योंकि वो लोग ने अपना ज्ञान से क्या किया, हाँ। परमेश्वर को हाँ। अपने हिसाब से वो लोग ने रूप देकर हाँ। और उस रूप दिया हुआ परमेश्वर को वो लोग दंडवत करने लगे। അവർ ആ ജ്ഞാനത്തിന് മുമ്പിൽ, ഞങ്ങളുടെ ജ്ഞാനത്തിന് മുമ്പിൽ तो वो लोग फिर अभी जाति क्या बोल रहे हैं, हमारा इस बड़े ज्ञान के सामने യേശു ക്രൂശിക്കപ്പെട്ട യേശു പോഷത്വമല്ലേ? क्रूस में कोई मरा हुआ यीशु, पेड़ में मरा हुआ यीशु, हमको क्या इससे विषय? ये तो मूर्खता है ना। क्रूस में मरा हुआ किसी को विश्वास करे तो क्या उद्धार मिलेगा? ഞാൻ പലപ്പോഴും ചിന്തിച്ചിട്ടുണ്ട്, मैं पहला बहुत बार सोचता था, രക്ഷിക്കപ്പെട്ടവരാണോ ഇത്? क्या मैं सचमुच नया उद्धार पाया है क्या? കാരണം രക്ഷിക്കപ്പെട്ട ശേഷം क्योंकि उद्धार पाने के बाद भी ഈ ജഡജ്ഞാനം വന്നിട്ട് मेरा शारीरिक ज्ञान आकर നമ്മുടെ സ്വന്തം ഇഷ്ടത്തിന് और मेरा खुद का मर्जी के हिसाब से ദൈവത്തെ എനിക്ക് യേശു എന്ത്, ये, और मुझे ऐसा पता था, अरे यीशु क्या है, അവന്റെ ജ്ഞാനം എന്ത്, उसका ज्ञान क्या है। നമ്മൾ എന്ത് ചെയ്യുന്നു? और इस रीति से हम लोग क्या करते हैं, നമ്മുടെ സ്വന്തം ജ്ഞാനത്തിൽ ചെയ്യും. हम लोग खुद का ज्ञान का अभिप्राय और शक्ति और सामर्थ्य से हम लोग बातों को करने लगते हैं। ഈ മരത്തിന്റെ ആ ഫലം തിന്നതുകൊണ്ട് जब से आदम ने पेड़ से वो वृक्ष को खाया, ജഡത്തിൽ അവൻ ജ്ഞാനിയായി. शारीरिक ज्ञानी हो गया। ഈ ജ്ഞാനത്തിൽ ബൈബിൾ വായിക്കാം, ये शारीरिक ज्ञान से भी प्रिय हम लोग बाइबल पढ़ सकते हैं। ഈ ജ്ഞാനം സ്ഥാനപ്പെടാം. ये इसी शारीरिक ज्ञान से हम लोग बपतिस्मा ले सकते हैं, ഈ ജ്ഞാനത്തിൽ നമുക്ക് സഭയിൽ അംഗമാകാം. और इसी शारीरिक ज्ञान से मंडली का सब कार्य और उसका भाग होकर सब काम कर सकते हैं।
നമ്മൾ വഞ്ചിക്കപ്പെടുക. हम लोग धोखा खा रहे प्रियो. ആയതുകൊണ്ടാണ് വചനം പറയുന്നത്, इसलिए वचन कहता है നീ ജ്ഞാനി എന്ന് തോന്നുന്നെങ്കിൽ. यदि तू अपने आप को ज्ञानी है करके ऐसा तू सोचता है तो അവിടെ നമ്മള് ഒന്ന് കൊരിന്ത്യർ पहला कोरिन्थी അതിന്റെ 3-ാം അധ്യായത്തിൽ, 3 अध्याय, നീ ജ്ഞാനി എന്ന് തോന്നുന്നെങ്കിൽ നീ പോഷനായി തീരണം. तू मूर्ख बन जाना. यदि कोई 18 ആ, 3 का 18 क्या? ആ. यदि तुम में से कोई संसार में हाँ। अपने आप को ज्ञानी समझे हाँ। तो मूर्ख बने कि ज्ञानी हो ആ, जाए. ഇവിടെ നോക്കുക. അപ്പോൾ അപ്പോൾ എന്താണ് പോഷത്വം എന്ന് പറഞ്ഞത്? എന്താണ്? वो मूर्खता क्या है प्रियो? അപ്പോൾ നമ്മൾ ക്രൂശില് കർത്താവിനെ രക്ഷിതാവായി സ്വീകരിച്ചപ്പോൾ मतलब एक पेड़ पे मरा हुआ एक व्यक्ति को, यीशु को देखकर हमने जब उस यीशु को जब हमने उद्धारकर्ता करके स्वीकारा, യഹൂദന്മാർ കിടർച്ചയായത് മാറാൻ ആത്മാവ് വ്യാപരിച്ചതുപോലെ तो जैसा यहूदियों के लिए ये तो ठोकर का संदेश है करके वो ठोकरता हटने के लिए पवित्र आत्मा ने काम किया, ഇതുപോലെ उसी रीति से നമ്മുടെ പോഷത്വം മാറ്റാൻ हमारा मूर्खता को हटाने के लिए ആത്മാവ് വ്യാപരിച്ച് ഞാനും തന്നില്ലെങ്കിൽ, കർത്താവായ യേശുവിനെ വിളിക്കുന്നത് ആത്മാവല്ല എങ്കിൽ ഇപ്പോഴും രക്ഷിക്കപ്പെട്ടിട്ടില്ല. तो इसके लिए दूसरी रीति से हम जैसे मूर्ख लोगों को भी ये मूर्खता का खबर सुनते समय में पवित्र आत्मा अगर हमको ज्ञान और बल और समझ नहीं दिया और हमें सहायता नहीं किया कि यीशु ही प्रभु है करके बोलने के लिए, ऐसा मदद नहीं हुआ तो प्रियो, भले ही आपने यीशु प्रभु है बहुत बार बोला होगा, लेकिन आत्मा का मदद से नहीं है तो अभी तक आपका नया जन्म नहीं हुआ है. അപ്പൊ നമ്മള് യഹൂദന്മാർക്ക് നമ്മള് 1 കൊരിന്ത്യർ 12-ാം അധ്യായത്തിന്റെ 3-ാം വാക്യം വായിച്ചല്ലോ. हमने जैसा पहला कोरिन्थी 12 का 3 में हमने पढ़ा, ഒരു യഹൂദൻ കർത്താവായ യേശുവെ എന്ന് ആത്മാവിൽ വിളിക്കുമ്പോൾ जब एक यहूदी व्यक्ति यीशु तू प्रभु है करके अपना होठों से जब वो अंगीकार करता है, അവൻ വിശ്വസിക്കുകയാണ്, वो क्या विश्वास कर रहा है? യേശു ശപിക്കപ്പെട്ടവനല്ല. तो उसको क्या मानना पड़ रहा है कि ये यीशु श्रापित नहीं है, പിന്നെ ആരാണ്? बल्कि कौन है? അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ടവൻ. सबसे बड़ा आशीषमय व्यक्ति है. അപ്പോൾ ജാതി വിശ്വസിക്കുമ്പോഴോ? परंतु अभी अन्य जाति विश्वास करेंगे तो उनका विषय कैसा होगा? उसी आत्मा को कार्य करना पड़ेगा. എങ്ങനെയാ? कैसा? യേശു പോഷനല്ല, ये यीशु मूर्ख नहीं है, അവൻ ജ്ഞാനിയാണ്. वो सबसे बड़ा ज्ञानवान वो पुरुष है. അതാണ് ദൈവം നമുക്ക് ദൈവജ്ഞാനമായ ദൈവശക്തിയായ ക്രിസ്തുവിനെ തന്നു നമ്മൾ അവിടെ വായിക്കുന്നത്. इसलिए हम लोग वचन में पढ़ते समय में परमेश्वर ने अपना पुत्र को, यीशु को सबसे बड़ा ज्ञानी होकर, बुद्धिमान होकर हमें दिया है. ഞങ്ങൾ ക്രൂശിക്കപ്പെട്ട ക്രിസ്തുവിനെ പ്രസംഗിക്കുന്നു. हम तो क्रूस में चढ़ाए हुए यीशु का प्रचार करते हैं. അത് ജാതികൾക്ക് वो जातियों के लिए അവരുടെ പോഷത്വം മാറാൻ വേണ്ടി उनका मूर्खता हटाने के लिए ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് വ്യാപരിക്കുമ്പോൾ परमेश्वर का आत्मा जब कार्य करेंगे तो അവൻ പറയും, वो क्या बोलेगा? ദൈവജ്ഞാനവും ये परमेश्वर का ज्ञान से ദൈവശക്തിയുമായ ക്രിസ്തു. और परमेश्वर का सामर्थ्य यीशु मसीह. അത് അനുഗ്രഹമല്ലേ? ये आशीष नहीं है क्या? ആശയം മനസ്സിലാകുന്നുണ്ടോ? जल्दी पहला कोरिन्थी 1:24 पढ़े. परंतु जो बुलाए हुए हैं, क्या यहूदी क्या यूनानी, उनके निकट मसीह परमेश्वर की सामर्थ्य और परमेश्वर का ज्ञान है. Praise the Lord. Amen. 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 1 കൊരിന്ത്യർ 12-ാം അധ്യായത്തിൽ യഹൂദരോടുള്ള ബന്ധത്തിലാണ്. तो पहला कोरिन्थी 12 का 3 जब पढ़ते समय में श्रापित है यीशु प्रभु है बोलते समय में श्राप का अनुभव नहीं है करके वो यहूदियों के संबंध में बोला गया था. യഹൂദന്മാർ എന്താണ് ചിന്തിക്കുന്നത്? क्योंकि यहूदी लोग क्या बोलते हैं, सोचते हैं യേശു ശപിക്കപ്പെട്ടവൻ. यीशु तू श्रापित है क्योंकि तू क्रूस में टका था. ജാതി എന്താ ചിന്തിക്കുന്നത്? जाति लोग, अन्य जाति लोग क्या सोचते हैं? എനിക്ക് യേശുവിനേക്കാൾ ജ്ഞാനമുണ്ട്. मेरे पास यो पेड़ पे मरा हुआ यीशु से भी ज्यादा ज्ञान मेरे पास है. ഒന്ന് നോക്കുക, जरा सोचो, ആരെങ്കിലും യേശു ശപിക്കപ്പെട്ടവനാണെന്ന് പറഞ്ഞ് യേശുവിനെ കർത്താവായി സ്വീകരിച്ച് രക്ഷിക്കപ്പെടുവോ? जो कोई भी ये सोचकर यीशु श्रापित है करके विश्वास करके तू प्रभु है करके बोलेगा तो भी उद्धार पाएगा क्या? എന്താ എല്ലാവരും മിണ്ടായിരിക്കുന്നത്? सवाल समझा गया? ആത്മാവിലല്ലാതെ प्रियो, यीशु श्रापित है दिल में विश्वास करके हाँ। और यीशु तू प्रभु मैं तुझे विश्वास करता हूँ, मुझे स्वर्ग में आना है, ऐसा मानेगा तो स्वर्ग में जाएगा क्या? ആ അപ്പൊ അവൻ വിശ്വസിക്കുമ്പോൾ तो इसके लिए जब एक व्यक्ति यीशु पर जब विश्वास करते समय में ആ ഇടർച്ച മാറി. उसके अंदर से पहला ठोकर का बात क्या है? वो हटना है. പിന്നെ ആരാണ്? और वो ठोकर क्या है? यीशु पेट पे टका हुआ व्यक्ति श्रापित है करके वो विचार हटकर അവൻ ആരാണ്? क्या वो कौन है? അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ടവൻ. सबसे बड़ा आशीषित है. Praise the Lord. आमेन. ജാതിക്കും അങ്ങനെ തന്നെയാണ്. इसी रीति से अन्य जातियों के लिए भी ऐसा ही है. നമ്മളിവിടെ സമ്മതിക്കുകയാണ്, अब ये बात मानना है, യേശുവേ हे यीशु നീ എന്റെ കർത്താവാണ് तू मेरा प्रभु है. എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? मतलब क्या? എന്റെ ജ്ഞാനം മുഴുവൻ നീയാണ്. मेरा पूरा ज्ञान आप हो प्रभु. നീ ജ്ഞാനിയും आप ज्ञानी ഞാൻ പോഷനും. और मैं मूर्ख हूँ.
നമ്മൾ പോഷന്മാരാന്ന് പറയാൻ നമ്മൾ തയ്യാറാണോ? हम लोग मूर्ख है करके या निर्बुद्धि है करके ये मानने के लिए हो पाता है क्या? या मानने के लिए शर्म आता है? ആത്മാവുണ്ടെങ്കിലേ സാധിക്കുന്നു. आत्मा रहेगा तो मानने के लिए कोई तकलीफ नहीं है. അങ്ങനെ അവൻ ജ്ഞാനിയാണെന്ന് പറഞ്ഞ് യേശുവിനെ സ്വീകരിച്ചിട്ട് ऐसा जो कोई भी मतलब अन्य जाति के लोग जब ये मानेंगे कि यीशु ज्ञानी है, वो ज्ञानवान है मानकर यीशु तू प्रभु है करके विश्वास करेंगे तो നമ്മുടെ ഭൗമിക ജീവിതത്തിലോട്ട് വരുമ്പോൾ और ऐसे और फिर विश्वासी बनकर हमारा शारीरिक विषय का संबंध में आते समय में നമ്മൾ യേശുവിനേക്കാൾ ജ്ഞാനിയായി തീർന്നിട്ടില്ലേ? എത്രയോ സന്ദർഭങ്ങൾ യേശുവോട് ചോദിക്കാതെ കാര്യങ്ങൾ ചെയ്യുന്നു. प्रिय, हमारे जिंदगी में कितने बार हम लोग ने यीशु का प्रभुत्व में बने रहकर मानने के बावजूद भी कितने बार विषयों को हमारा खुद का निर्णय की बलबूता से हम लोग ने निर्णय लिया है. यीशु को तो एक बार भी पूछा भी नहीं रहेगा हम लोगों ने. അപ്പോൾ യേശു നമ്മളെ ബുദ്ധിമാന്മാരാക്കുന്നത് എങ്ങനെയാണ്? तो यीशु हमें निर्बुद्धि से बुद्धिमान कैसे बनाता है? ഏത് മരത്തിൽ നിന്നാണ് ആ ഫലം കഴിച്ചത്? जिस पेड़ से वो फल खाया ആദാം, आदम ने, കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു. प्रभु यीशु भी ആ ജ്ഞാനം നമ്മളിൽ നിന്ന്, ആ പ്രകൃതി, ആ സ്വഭാവം നമ്മൾ എടുത്തു മാറ്റാൻ അതേ മരത്തിൽ കർത്താവ് തൂങ്ങി മരിച്ചു. मतलब जो आदम ने जिस पेड़ से ज्ञान लेकर परमेश्वर से दूर होकर पापी बनकर मनुष्य जात को परमेश्वर से दूर किया, उसी वंश से प्रभु यीशु मसीह आकर हमारे लिए पेड़ में जाकर मरा ताकि हमें परमेश्वर के निकट ला सके. ആ ജ്ഞാനം എവിടെ നിന്ന് വന്നു? ये ज्ञान यीशु पेड़ में मरा करके ये ज्ञान कहां से आया എവിടെ കൊണ്ടുപോയി? और हमें कहां लेकर गया? ആ മരത്തെ തൂക്കി. वापस हमें उसी पेड़ पर टंगा दिया. ഇത് ബുദ്ധി തെളിഞ്ഞു വരുന്നു. ये बात आपको समझ में आ रहा है क्या? ഇപ്പോൾ ജാതികൾക്ക്, परंतु अभी अन्य जातियों के लिए भी ഇപ്പോൾ യേശു ആരാണ്? यीशु कौन है? ദൈവജ്ഞാനമാണ്. परमेश्वर का ज्ञान है. അതാണ് ദൈവശക്തി. ये है परमेश्वर का सामर्थ. നമ്മള് പലപ്പോഴും വേദപുസ്തകത്തിൽ ക്രൂശ് ക്രൂശ് എന്നുള്ള പ്രയോഗം കാണാറുണ്ട്. हम लोग वचन में ना बहुत बार क्रूश करके शब्द को बहुत बार हम पढ़ते हैं, പക്ഷെ ക്രൂശ് എന്നുള്ള ഒരു ആ പദം പഴയ നിയമത്തിലില്ല. परंतु क्रूश करके शब्द पुराने नियम में नहीं है. അതുകൊണ്ട് വേദപുസ്തകം പലപ്പോഴും ഘടിപ്പിക്കുന്നത് इसलिए बहुत बार वचन വാക്യം വായിക്കാം. एक वाक्य हम पढ़ेंगे, वचन को जोड़ने के लिए वचन ऐसा लिखता है. അപ്പോസ്തലപ്രവൃത്തി 13 അധ്യായം 29 വാക്യം വായിക്കാം. प्रेरितों का कार्य 13 का 29, Acts 13:29. जब उन्होंने उसके विषय में लिखी हुई सब बातें पूरी की तो उसे क्रूस पर से उतारकर कब्र में रखा. തെറ്റാണ്. मराठी में पढ़ना जल्दी. मग त्याच्याविषयी लिहिलेले सर्व काही पूर्ण करून हा. त्यांनी त्याला खांबावरून खाली काढून खांबावर म्हणजे पेड़ ना, खंबा. खंबा. अरे एक्चुअली इंग्लिश में लिखा है पेड़ से उसको उतारा. അവിടെ വരേണ്ടത് എങ്ങനെയാണ്? उधर शब्द क्या आना चाहिए? ക്രൂശല്ല, क्रूश करके शब्द नहीं आना चाहिए. മരത്തിൽ നിന്ന് ഇറക്കി. आप सब लोग ब्रैकेट में लिखो हाँ. कि उसको पेड़ से उतारा. എന്തിനാ മരത്തിൽ കയറിയത്? पेड़ में क्यों चढ़ा हो? नंबर यीशु है। पेड़ में क्यों चढ़ा? നമ്മുടെ പാപങ്ങളെയും ചുമന്നുകൊണ്ട്, हमारा पापों को उठाकर लेकर നമ്മുടെ പഴയ മനുഷ്യനെ, हमारा पुराना मनुष्यत्व को, പഴയ പ്രകൃതിയെ, हमारा पुराना प्रकृति को, പഴയ ജ്ഞാനത്തെ, पुराना ज्ञान को അതിനെ ചുമന്ന് എവിടെ പോയി? उसको उठाकर वो कहा गया എവിടെ വന്ന് തുടങ്ങി അവിടെ പോയി. जहां से सारा फसाद का जड़ एक पेड़ से जो शुरू हुआ उसी पेड़ पर जाकर प्रभु ने अंत कर दिया. ക്രൂശ് എന്നുള്ളത് റോമാക്കാരുടെ ഇടയിൽ മനുഷ്യനെ ശിക്ഷിക്കുള്ള ഒരു കാര്യമാണ്. देखो क्रूस മരം എന്നാണ് വരേണ്ടത്. क्रूस करके जब शब्द जो है, जैसा हम लोग हमारा भारतीय संस्कृति में फांसी करके बोलकर मृत्यु दंड देते हैं, वैसा वो लोग रोम के लोग क्रूस करके शब्द बोलकर मृत्यु दंड देने के लिए बोलते हैं. परंतु उसके लिए इस्तेमाल करने वाला जो वस्तु है वो है पेड़. तो पेड़ पे टंगाया करके उधर का गावटी भाषा है पेड़ पर मरा. അപ്പൊ നമ്മുടെ പഴയ മനുഷ്യൻ എവിടെ നിന്ന് വന്നു? हमारा पुराना मनुष्य कहां से आया? ആ മരത്തിൽ നിന്ന്. एक पेड़ से आया. इसके लिए प्रभु ने क्या किया? वापस हमें पेड़ पर ही लटकाकर खत्म किया. ഓ, ഇത് ജ്ഞാനമാണോ? ये ज्ञान है कि नहीं? നമ്മൾ യേശുവിനേക്കാൾ ജ്ഞാനിയുള്ളവരാണോ? क्या हम लोग यीशु से ज्ञानी है क्या? അവന്റെ ജ്ഞാനത്തിന് മുമ്പ് സാഷ്ടാംഗം വീഴും. इसलिए प्रिय उनके ज्ञान के सामने दंडवत करके, ഞാൻ എന്ത് പോഷനായിരിക്കാൻ ആഗ്രഹിച്ചു. हे प्रभु आपके ज्ञान के सामने मैं हमेशा मूर्ख बना रहना चाहता हूँ प्रभु. പൗലോസ് തീമോഥെയോസിന് എഴുതുമ്പോൾ पौलुस जब तिमोथी को लिखा, കർത്താവ് അവൻ പറയാണ്, वो कहता है കർത്താവ് സകലത്തിലും നിനക്ക് ബുദ്ധി തരും. प्रभु Praise the सब Lord. बातों में तुझे बुद्धि और ज्ञान देगा. അതിന്റെ അർത്ഥം എന്താണ്? उसका मतलब क्या है? തീമോഥെയോസിന് അത് മനസ്സിലായി. तिमोथी वो बात समझ गया, പൗലോസിന് അത് മനസ്സിലായി. पौलुस ये बात समझ गया. അപ്പൊ നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ പഴയത് കയറി വരാറുണ്ടോ? इसके लिए प्रियो, क्या आप लोग ये मानते हो क्या हमारे जीवन में हमारा पुराना स्वभाव वापस चढ़कर आता है ऊपर? നമ്മൾ എല്ലാ ആഴ്ചയിലും കർത്തൃമേശ എടുക്കുമ്പോൾ ഇതാ ചിന്തിക്കുന്നത്. प्रियो, इसके लिए हर हफ्ते हम लोग जब प्रभु मेज का भाग लेते समय में हमें ये बात का विचार होना चाहिए. പക്ഷെ ജ്ഞാനമുണ്ടോ? परंतु ज्ञान है क्या? നമ്മളാവോ
അവിടെ ഒരു കർത്തൃമേശയുണ്ട്, പങ്കെടുത്തു. अरे हम लोग क्या सोच कर आते हैं, रीत, अरे आज रविवार है, रीत पूरा करना है, समय पर हम लोग आएंगे, प्रभु में इसका भाग लेंगे, सबको हंस के स्माइल करके जाएंगे, फिर चले जाएंगे। അത് ദൈവശക്തിയാണ്, ये इसके लिए क्रूस का कथा एक परमेश्वर का सामर्थ है, ദൈവജ്ഞാനമാണ്. परमेश्वर का ज्ञान है। അപ്പോൾ എന്റെ പഴയ മനുഷ്യൻ तब मेरा पुराना मनुष्य ക്രിസ്തുവിനോടുകൂടെ मसीह के साथ क्रूस पर चढ़ाए। क्रूस पे यानी पेड़ पर चढ़ा है, അത് യേശുവിന് മാത്രമേ കഴിയൂ. और वो सिर्फ यीशु ही कर सकता है। ഇത് നിരന്തരം നമ്മൾ അറിയണം, ये प्रतिदिन हमें जानना है, ആത്മാവിൽ അറിയണം. आत्मा में ही जानना है। എന്റെ പഴയ മനുഷ്യനെ, मेरा पुराना मनुष्यत्व ആ को, പഴയ സ്വഭാവത്തെ, मेरा पुराना स्वभाव को, ആ ജഡത്തിന്റെ പ്രവൃത്തികളെ, वो शारीरिक प्रकृति के स्वभावों को അത് എവിടെ നിന്ന് തുടങ്ങിയോ जहां से शुरू हुआ അവിടേക്ക് യേശു കൊണ്ടുപോയി. वहां पर वापस उसी में लेकर जाकर टंगा दिया, അതിന്മേൽ ആണിയടിച്ചു. और उसमें खीले ठोके, എന്നിട്ട് പുനരുദ്ധാനത്തിൽ और फिर पुनरुत्थान में ഞാൻ ക്രിസ്തു ജ്ഞാനമുള്ളവനായി, मैं मसीह के ज्ञान से भरकर പുതിയ സൃഷ്ടിയായി, एक नया सृष्टि बनकर എല്ലാത്തിലും ക്രിസ്തുവിനെ ജ്ഞാനം അന്വേഷിക്കുന്നവനായി. इस सब बातों में आत्मिक ज्ञान, ईश्वरीय ज्ञान को मैं खोजने लग रहा हूँ। ഒരു വാക്യം കൂടെ വായിക്കാം. एक और वाक्य अदराम इसी पेड़ के संबंध में हम पढ़ेंगे। അതില് മലയാളത്തിൽ തെറ്റാണ്. मलयालम में तो उसको गलत शब्द इस्तेमाल किया है। 1 പത്രോസ് 2:24. पहला पत्रोस 2:24। जो आप हमारे पापों को अपनी देह पर लिए हुए हाँ, क्रूस पर क्रूज में उधर भी ब्रैकेट में लिखो, इंग्लिश में ट्री है, मराठी में सर वो खंबा है ना, हाँ, मतलब ब्रैकेट में लिखो पेड़, ക്രൂശ് അല്ല, क्रूज नहीं वहां पर शब्द है, അവിടെ हाँ पेड़ पर टंगा है, और पेड़ पर जाकर टंग गया। ട്രാൻസ്ലേറ്റ് ചെയ്തപ്പോൾ നമ്മുടെ വർണ്ണാക്കോട് ലാംഗ്വേജിൽ അവർക്ക് ക്രൂശ് എന്ന് പറഞ്ഞ വേഗം മനസ്സിലാൻ വേണ്ടി അവർ എഴുതാറില്ല. तो शायद हमारा भारत हमारा हिंदी भाषा या हमारा लोकल भाषा का परिभाषा करते समय में क्रूज जल्दी समझने के लिए शायद वो लोग ने क्रूज करके शब्द लिखा रहेगा, लेकिन असली परिभाषा में वहां पर एक वृक्ष या पेड़ करके आना चाहिए। ഈ പാപം എവിടെ ആരംഭിച്ചു? मतलब हमारा पाप का जो श्रोता कहां से शुरू हुआ, ദൈവത്തെക്കാൾ വലിയവനെന്ന് തോന്നിക്കുന്ന ആ ജ്ഞാനം എവിടെ വന്നു? मतलब मैं परमेश्वर से भी बड़ा हूँ, मेरा ज्ञान परमेश्वर से भी ज्यादा है, मुझे परमेश्वर की जरूरत नहीं है, ये विचार कहाँ कोई किस जड़ का फसाद से शुरू हुआ, അത് അവിടെ കൊണ്ടുപോയി. वापस उसी पेड़ पर जाके टंगा दिया। എന്തിന്? क्यों? നാം ദൈവത്തിന്റെ നീതിയിൽ ജ്ഞാനത്തിൽ ताकि ജീവിക്കേണ്ടതാണ്. मैं ईश्वरीय ज्ञान में और धार्मिकता में जी सकूं। അവൻ നമുക്ക് ദൈവത്തിൽ നിന്ന് वो हमें परमेश्वर की ओर से ജ്ഞാനമാണ്. ज्ञान है। 1 കൊരിന്ത്യർ അതിന്റെ 1-ാം അധ്യായത്തിന്റെ 30-ാം വാക്യം. पहला कोरिन्थी 1:30 में आप पढ़ते हैं। ആ परंतु उससे की मसीह उसमें हो हाँ। जो परमेश्वर की ओर से परमेश्वर की ओर से हमारे लिए ആ ആ ജ്ഞാൻ ഓക്കേ, है। praise the Lord, है। praise the Lord, praise the Lord. അപ്പോൾ അവൻ ആരാണ്? मतलब वो कौन है? വിളിക്കപ്പെട്ട ഏവർക്കും. जो जिन जिन लोगों को बुलाया गया है, നമ്മൾ നേരത്തെ വായിക്കുന്നത് हम लोग पहले हमने पढ़ा, पहला ആർക്കാണ് कोरिन्थी, ഭോഷത്വം? ये किन किन लोगों के लिए ये मूर्खता है, നമ്മൾ നേരത്തെ വായിച്ചു. हमने पहला पढ़ा। ആ ആർക്കാണത് ഭോഷത്വം, ആർക്കാണ് ഇടർച്ച? किसके लिए ये मूर्ख है और किसके लिए ये ठोकर है? ആ यहूदियों के लिए യഹൂദന് ഓക്കേ, यस, യഹൂദന് ഇടർച്ചയാണ്, यहूदियों के लिए ठोकर है ജാതികൾക്ക് और जातियों के लिए എന്നാൽ के लिए मूर्खता है। വിളിക്കപ്പെട്ട परंतु हम जो बुलाए गए हैं, ജാതിയാണെങ്കിലും भले ही वो यहूदी हो 24 में ആ या अन्य जाति हो, ആ നമുക്കെന്താണ്? मसीह हमारे लिए क्या है? परमेश्वर का सामर्थ का ज्ञान और परमेश्वर का ज्ञान। ഓ praise the Lord. मैं ദൈവം വിളിച്ചില്ലെങ്കിൽ ഇത് മനസ്സിലാകുന്നില്ല. प्रिय, अगर परमेश्वर ने अगर हमें बुलाया नहीं है तो ये फर्क ठोकर का और मूर्खता का भेद नहीं समझ में आएगा। സ്വർഗത്തിലെ സകല ആത്മീയ അനുഗ്രഹങ്ങളാൽ അനുഗ്രഹിച്ചപ്പോൾ जब हमें स्वर्ग का सब प्रकार के आत्मिक आशीषों से आशीषित किया है करने के बाद, തന്റെ പുത്രനെ നമ്മളെ സ്വീകരിച്ചപ്പോൾ अपने पुत्र में हमें स्वीकारा जाने के बाद, അത് സകല ജ്ഞാനവും വിവേകവുമായി നൽകി എന്നാണ് എഫെസ്യ ലേഖനം 1-ാം അധ്യായം അതിന് 4-ഉം 5-ഉം വാക്യങ്ങളിൽ तो വായിക്കുന്നത്. एफेसियों 1 का 4 और 5 में पढ़ते समय में हाँ। उस हमें स्वीकारा चुनने के बाद सब प्रकार का ज्ञान से हमें है करके हम पढ़ते हैं। जैसा उसने हमें जगत की उत्पत्ति से पहले हाँ। उसमें चुन लिया कि हम उसके निकट प्रेम में पवित्र और निर्दोष हो और अपनी इच्छा के भले अभिप्राय के अनुसार हमें अपने लिए पर्दे से ठहराया कि यीशु मसीह के द्वारा हम उसके लिए पालक पुत्र हो, जिससे सारी ज्ञान जिससे सारी ज्ञान ആ और समझ ആ समझ सहित हम पर बहुतायत से किया। ആ നമുക്ക് कौन सा वाक्य है? 8 में 8 में। ओके ओके, करेक्ट 8 में।
സുവിശേഷം എന്ന ചുമ്മാ ഒരു ചെറിയ കാര്യമല്ല. इसलिए प्रियो सुसमाचार कोई छोटी बात नहीं है। തന്റെ പുത്രനെ ഗ്രഹിക്കാൻ, उनका पुत्र को ग्रहण करने के लिए യേശുവിനെ ഗ്രഹിച്ചു കഴിഞ്ഞിട്ട് അവൻ പോഷനാണ്, അവനേക്കാൾ ഞാൻ ജ്ഞാനിയാണെന്ന് പറഞ്ഞാൽ രക്ഷ എവിടെ? प्रियो जिसने यीशु को स्वीकार किया उसके बाद वो बोल रहा है यीशु क्या ज्ञानी, उससे बड़ा ज्ञानी तो मैं हूँ, यीशु से समझ क्या, उससे बड़ा समझ तो मैं रखता हूँ, ऐसा विचार रखने वाले का उद्धार हुआ है क्या? യേശുവിനെ രക്ഷിതനായി സ്വീകരിച്ചിട്ടും ഞാൻ അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ടില്ല എന്ന് പറയുമ്പോൾ സംഗതി എന്താണ്? तो यीशु को वो उद्धार का अनुभव होने के बाद, यीशु को स्वीकारने के बाद फिर वो बोल रहा है मुझ में, मेरे जीवन में कोई आशीष नहीं है, ऐसा बोलने वाला व्यक्ति के जीवन में नया जन्म हुआ है क्या? അപ്പോൾ പ്രസംഗത്തിന്റെ പോഷകത്താൽ, इसलिए प्रचार का मूर्खता, प्रचार के मूर्खता के द्वारा, അപ്പം ജാതികൾക്ക് പോഷകത്വമാണ്. तो ये प्रचार मसीह क्रूस का सत्ता का प्रचार जब प्रचार करते समय में जातियों के लिए ये मूर्खता है യഹൂദന്മാർക്ക് രഹസ്യമാണ്. और यहूदियों के लिए ठोकर है। പക്ഷെ വിളിക്കപ്പെട്ടവർ, परंतु हम जो बुलाए हुए लोग, തെരഞ്ഞെടുക്കപ്പെട്ടവർ, मतलब जो परमेश्वर में चुने हुए लोग, ഓ നമ്മൾ ആരാണ്? हमारे लिए मसीह ज्ञान और सामर्थ्य है। हमें ഇത് നമ്മൾ മറന്നു പോകരുത്. ये बात भूलना नहीं प्रियो। നമ്മൾ അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ടവൻ അല്ല എന്ന് തോന്നുന്നെങ്കിൽ जो कोई ऐसा सोचता है कि मैं आशीषित नहीं हूं करके, അത് ഇടർച്ചയാണ്, वो उसके लिए ठोकर है, അത് ജഡജ്ഞാനമാണ്. वो शारीरिक ज्ञान है। നാം ജ്ഞാനിയാണെന്ന് തോന്നിയാൽ जो कोई ये सोचता है कि मैं ज्यादा बहुत बड़ा ज्ञानी हूँ, അത് എന്താണ്? वो क्या है? उसके लिए मूर्खता है। നമ്മുടെ കൂടെ ഉണ്ട് ഇങ്ങനെ വരിക. हमारे ये बातें प्रियो हमारे साथ ही चिपका हुआ है और बीच बीच में उठकर आते रहता है। അപ്പോൾ ദൈവം നമ്മളെ വിളിച്ചപ്പോൾ इसलिए प्रभु ने जब हमको बुलाया, ഈ ദൈവജ്ഞാനവും ദൈവശക്തിയുമായ ക്രിസ്തുവിനെ, मतलब ये जो ये परमेश्वर का ज्ञान और परमेश्वर का सामर्थ जो मसीह है, അപ്പോൾ മരത്തിൽ തൂങ്ങുക എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? उसमें पेड़ पे टंगा हुआ, मतलब क्या? ജാതികളുടെ പോഷകത്വം മാറണ്ടേ? मतलब प्रियो जातियों का, अन्य जातियों का मूर्खता हटना है ना। മരത്തിൽ തൂങ്ങുക എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം तो എന്താണ്? पेड़ में टंगा मतलब क्या है? എവിടെ പാപം ആരംഭിച്ചോ, मतलब प्रियो वो क्या है? जहाँ से पाप आरंभ हुआ, जिस घर से शुरू हुआ, എവിടെ അറിവ് ആരംഭിച്ചോ, जहाँ पर मैं ज्ञानी हूँ करके ये समझ शुरू हुआ, എവിടെ ദൈവത്തെ ആശ്രയിക്കണ്ട എന്ന ആ സ്ഥിതി വന്നോ, जिस कारण मुझे परमेश्वर का जरूरत नहीं है ऐसा अवस्था मनुष्य में उत्पन्न हुआ, അതിനെയും ചുമന്നുകൊണ്ട് നമ്മളിലുള്ള वो बातों को लेकर प्रभु यीशु मसीह उठाकर ആ മരത്തിൽ उसी पेड़ में जाकर നമ്മളും അവനോട് കൂടെ हम भी उसके साथ ആണിയടിച്ചു. खिले में उस पेड़ में खिले ठोके गए। യഹൂദന്മാർക്ക് ദൈവം പലപ്പോഴും മോശ മരുഭൂമിയിൽ സർപ്പത്തെ ഉയർത്തതുപോലെ देखो മരുഭൂമിയിൽ സർപ്പത്തെ ഉയർത്തത് തടിയനാണ്. प्रियो, इसके लिए यहूदियों के विषय में परमेश्वर बार बार उनको ये बातें उनको समझाने के लिए पुराने नियम में बहुत बार कार्य किया। जब मूसा ने वो पितल का सर्प को जब ऊंचा उठाते समय में वो एक पेड़ को लेकर उसमें प्रभु ने किया था, അവിടെ ഫ്ലാഗ് സ്റ്റിക്ക് അല്ലെങ്കിൽ ഫ്ലാഗ് സ്റ്റെപ്പ് എന്നാ പറയുന്നത്, मतलब കൊടിമരം. एक स्तंभ जैसा था जो वृक्ष से लेकर उसको स्तंभ बनाकर उसमें वो सर्प को डाला था। കർത്താവ് അത് പറയുന്നുണ്ട് യോഹന്നാൻ സുവിശേഷം 3-ാം അധ്യായത്തിൽ. और प्रभु वो वापस यूहन्ना 3 में ഭൂമിയിൽ സർപ്പത്തെ ഉയർത്തുന്നത് जिस रीति से मूसा ने उस पितल का सर्प को ऊंचा पे चढ़ाया, മനുഷ്യപുത്രനും उसी रीति से मनुष्य का पुत्र को ഉയർത്തപ്പെടണം. ऊंचा उठाया जाना अनिवार्य है। അത് വിശ്വസിക്കുന്നവന് ऐसा जो कोई विश्वास करेगा നിത്യജീവനുണ്ട്. उसको अनंत काल का जीवन मिलेगा। അത് പോരാ, परंतु वो काफी नहीं है, ഈ പഴയ സാധനം ഇറങ്ങിപ്പോണം. परंतु ये पुराना स्वभाव उतर कर बाहर निकलना भी है ना। അതിന് ഡെയിലി ക്രോസ്. इसके लिए प्रतिदिन का क्रूस भी उठाना जरूरी है। ആരെങ്കിലും എന്റെ പിന്നാലെ വരാൻ जो ഇച്ഛിച്ചാൽ कोई भी मेरा पीछा होना चाहते हो तो നിന്റെ പഴയ ജ്ഞാനം, मेरा पुराना ज्ञान, പഴയ സംസ്കാരം, मेरा पुराना रीति रिवाज और संस्कार ജഡത്തിലുള്ളത് और जो शारीरिक है രാഗമോഹങ്ങളോടുകൂടെ उसका मोह और अभिलाषा के साथ, ക്രിസ്തുവിനോടുകൂടെ मसीह के साथ, ആ പഴയ മരത്തിൽ वो पुराना पेड़ पे ക്രൂശിക്കാതെ എന്റെ പുറകെ വരാൻ പറ്റും. उसको टंगाया नहीं तो पेड़ पे तू मेरे पीछे आना योग्य नहीं। ആരെങ്കിലും എന്റെ പിന്നാലെ വരാൻ जो कोई भी मेरे पीछा होने के लिए इच्छा रखता है तो എവിടെ പോണം? कहाँ जाना पड़ेगा? उस पेड़ पे। ഞാൻ അവനോടുകൂടെ. मैं भी उसके साथ, ഇനി ഞാനല്ല, अभी मैं नहीं ആരാണ്? बल्कि मसीह मुझ में। Praise the Lord. നമ്മൾ എന്നവിടെ ഈ നിലയിലേക്ക് നമ്മളൊക്കെ എപ്പോഴും പിന്നെയും ഉണ്ട് പ്രിയമുള്ളവര്, നമ്മൾ അങ്ങനെ വചനം പറഞ്ഞെന്ന് പറഞ്ഞാലും ഇത് പിന്നെ പുറകെ വന്നെങ്കിൽ നടക്കല്ലേ. प्रियो, हमारा जिंदगी अभी भी बाकी है। आज का ये संदेश का ज्ञान भले हमको मिला हो, जब तक हमको उम्र दिया है फिर भी ये शारीरिक प्रकृति हमारे साथ चिपके होने की वजह से बार बार उठकर आएगा। इसलिए आज का सुनना काफी नहीं है। ഒരു നല്ല കാര്യം ചെയ്താൽ, एक अच्छा काम करने के बाद നമ്മൾ നല്ല കാര്യം ചെയ്തു, अरे मैंने अच्छा काम किया,
ऐसा विचार आता है ना। അവിടെ പൗലോസ് പറയുന്നു, पौलुस इसलिए कहता है ഞാൻ തന്നെ പ്രസംഗിച്ചിട്ട് मैं खुद प्रचार करने के बाद ഞാൻ തന്നെ കൊള്ളരാത്തവനായി और തീരാതെ मैं खुद अगर डिस्क्वालीफाई हो गया तो ആ പഴയ മരത്തിലേക്ക് इसके लिए मुझे वापस उस पुराना पेड़ पे जाना पड़ेगा, ഞാൻ കൊണ്ടുപോകണം. मुझे जाना पड़ेगा। ഈ ക്രോസ് കൃത്യമായിരിക്കണം. ये क्रूश मेरे लिए एक खास कार्य होना चाहिए जो मेरे जीवन में कार्य करता है। യഹൂദനത് यहूदियों के लिए ഇടർച്ചയാണ്, ठोकर है ഞാൻ ജാതികൾക്ക് और यूनानी या अन्य जाति के लिए അത് ഭോഷത്വമാണ്. वो मूर्खता है। ഇന്ന് ദൈവം നിന്നെ വിളിച്ചുവെങ്കിൽ परंतु परमेश्वर ने अगर तुझे बुलाया है तो ഇത് വെളിപ്പെട്ടിട്ടില്ല എങ്കിൽ यानी कि अगर तुझे ये बात प्रकट नहीं हुआ है तो നമ്മൾ പേരിൽ ഒരു ക്രിസ്ത്യാനി, हम लोग सिर्फ नाम के लिए एक विश्वासी है, नामधारी हो गए। നമ്മൾ സ്ഥാനപ്പെട്ട ദിവസവും സ്ഥാനപ്പെടുത്തിയ പാഷയുടെ പേര് എഴുതി വെച്ച് നമ്മൾ ജീവിക്കുക. हम लोग तसल्ली करके जी रहे हैं। मेरा जिस दिन बपतिस्मा हुआ वो बपतिस्मा का डेट बाइबल में लिख के रखेंगे। एक बहुत बड़ा पास्टर ने आकर बपतिस्मा दिया, उसका नाम बाइबल में लिख के रखेगा और फिर हम लोग तृप्त होकर जीते हैं। हाँ, मेरा बपतिस्मा का डेट मुझे याद है। കർത്താവ് പറയാ, लेकिन प्रभु कहता है തന്നെത്താൻ ത്യജിച്ച് जो अपने आप को इनकारता नहीं, ആ സ്വയം എവിടുന്നാ പഴയ क्योंकि वो स्वयं कहां से आया प्रियो? स्वयं का स्वभाव वो पेड़ से, आदि पेड़ से आया जो आदम ने लिया था। നമുക്ക് എവിടേക്ക് പോകണം? ले वापस कहाँ जाना है? उसी वृक्ष उसी पेड़ में। यस, Praise the Lord. आमेन। അതാണ് ജ്ഞാനം, वही है ज्ञान അത് ദൈവശക്തിയാണ്. और वो हमारे लिए परमेश्वर का सामर्थ्य है। Praise the Lord. आमेन। കർത്താവ് നമ്മളെ അതിനായി സഹായിക്കും. प्रभु हम सबको इस विषय में सहायता करे।